आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओहो गट्टू, मला लागलं. थांब थोडंसं, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस? मला थोडंही बघू देत नाहीस. माझे केस तर नीट आहे ना? गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटोमध्ये जास्त छान दिसेल ना? आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू चिंकी, आई तयार झाली की नाही? चला, आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय. आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्साइटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओमध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत. मलाही असाच फोटो काढायचा आहे. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ओके ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू, चिंकी, आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला, चिंकी सांग, ही पोज कशी वाटतेय? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोमध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोज काही कामाची नाही. चल ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्साइटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकवण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय. घामाने माझा चेहरा खराब होईल. माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा, शांत राहा. ते आपल्याला बोलवतील. इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं. ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटोज काढूयात. त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी, मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी, आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा. यस, शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला, पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साईज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं, पण तो अगदी स्टाईल मध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेटमध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा. पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे. अगदी सरळ उभा राहा. फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला, पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल. परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली. चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकी नंतर आईबाबांचाही पासपोर्ट साईज फोटो काढण्यात आला.
तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आई बाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला, अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये, पासपोर्ट साईज फोटो झालाय, आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशन मध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा प्लीज, मला फोटो काढायचाय माझ्या स्टाईल मध्ये. प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ. आणि चिंकी, तूही फोटो काढ. ये. गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टायलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेटमध्ये घातले, एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये. मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोज दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला. आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. पहिली हेलिकॉप्टर यात्रा. गट्टूचं सोसायटीतल्या मुलांबरोबर खेळणं सुरू असतं. पडबंटी बाजूला बसून युट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवणं शिकत असतो. अरे हे काय करतोयस बंटी? काय बनवतोयस? मी युट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवायला शिकतोय गट्टू. अरे वा, पण का? मी यावरती बसून उडणार आहे. बाबा म्हणत होते की केदारनाथला देखील हेलिकॉप्टर जातं, तर मी यावरती बसवून माझ्या आजीला केदारनाथ फिरवून आणीन. ते मोठं हेलिकॉप्टर आहे बाबा, खरं वालं. यावर आजी कशी बसणार? तुझ्या लक्षात नाही येत आहे गट्टू, मी बनवायला शिकतोय. याला बनवल्यानंतर मी इंजिनवाला देखील हेलिकॉप्टर बनवू शकेन. ओ अच्छा अच्छा. तेवढ्यात गट्टूला बोलवायला तिथे चिंकी धावत येते. गट्टू, गट्टू, आईने जेवण तयार केलंय, ती बोलावतीये तुला. ठीक आहे चिंकी, मी येतो. बंटी बाय, आता जेवणाची वेळ झालीये, उद्या खेळू. सगळेजण खात असतात. आज जेवणात गट्टूच्या आवडीचा मटार पुलाव असतो. आई थँक्यू, किती मस्त झालाय पुलाव, मजा आली. हो, खूपच टेस्टी बनलाय पुलाव, खरंच मजा आली. बाबा तुम्हाला माहितीये, बंटी हेलिकॉप्टर बनवतोय त्याच्या आजीसाठी. तो म्हणत होता जेव्हा त्याचा हेलिकॉप्टर बनवून तयार होईल तो त्यामध्ये आजीला बसवून फिरवेन. हे ऐकून आई बाबा हसू लागतात. बंटी कसा काय बनवेल बेटा हेलिकॉप्टर? तो इंजिनियर थोडीच आहे. हेलिकॉप्टर बनवायला फार मोठे एरोनॉटिकल इंजिनियर्स लागतात, ज्यांनी या विषयामध्ये महारत हासिल केलेली असते. याची विशेष डिग्री असते त्यांच्याकडे. एरोनॉटिकल इंजिनियर? हो बेटा, आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये यांची विशिष्ट भरती होते. बाबा, हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये काय फरक आहे? दोन्ही अगदी वेगवेगळे असतात बेटा. विमान हे यात्री विमान जास्त असतात, त्याला सगळ्या प्रवाशांकरता वापरलं जातं. तिकडे हेलिकॉप्टर मध्ये फक्त मोजकेच लोक बसू शकतात. आर्मीचे हेलिकॉप्टर्स मोठे असतात, त्यात काही जास्त लोक बसतात. हेलिकॉप्टरसाठी विशिष्ट हेलिपॅड किंवा एअरपोर्ट बनवण्याची आवश्यकता नसते बेटा. मग हे उतरतात कसे बाबा? बेटा, हे कुठेही उतरवले जाऊ शकतात, थोड्याशा सपाट भूमीवरही. त्यामुळे देशात कुठेही पूर येतो किंवा विषम परिस्थितीत किंवा इमर्जन्सीत त्यांना कुठेही उतरवता येतं. त्यामुळे काही VIP लोक सुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरतात, जसे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सैन्य प्रमुख. अरे वा, इतकं उपयोगी असतं हेलिकॉप्टर.
बाबा, आपण विमानात बसलो होतो ना आता, जेव्हा बर्फ बघायला गेलो होतो? हो, पण आता मी तुम्हा लोकांना लवकरच हेलिकॉप्टरही दाखवेन. लोकांसाठी आर्मीचं ट्रेनिंग कॅम्प लवकरच लागणार आहे. मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईन. हा वाव, मग आपणही विमानात बसणार. हो हो, तुम्ही दोघं तयार व्हा. पुढच्याच आठवड्यात आर्मीचा ट्रेनिंग कॅम्प लागतो. सगळेजण तिथे पोहोचतात. तिथे सगळीकडे आर्मीचे जवान गणवेशात उभे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तोफाही तिथे असतात. ते बघा बाळांनो, त्या तोफा आहेत. यांचा लढण्याकरता वापर होतो. पण हेलिकॉप्टर कुठे बाबा? मला ते आतून बघायचंय. ते पहा, एकदम समोर तिथे उभा आहे. दोन्ही मुलं हेलिकॉप्टर पाहून आनंदाने उड्या मारू लागतात. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. अरे हो, थांबा थांबा, आता तिथे जायचंय. जवळूनही बघा. सगळे हेलिकॉप्टर जवळ पोहोचतात. तिथे सगळी मुलं लाईन मध्ये उभे राहतात आणि गट्टू चिंकीही रांगेत उभे राहतात. आता आम्ही ग्राउंडची एक राईड करणार आहोत. तुम्ही सगळे बसणार? हो हो, ठीक आहे. तुम्ही सगळे तिकीट घ्या. बाबा तिकीट घेऊन येतात. थोड्या वेळाने सगळेजण हेलिकॉप्टर मध्ये बसतात. अरे, आतून किती मोठं आहे हे. यामध्ये किती माणसं बसू शकतात बाबा? हे 8 सीटर आहे बेटा. मोजून 8 जणच बसू शकतात. ड्रायव्हर आणि त्याचा असिस्टंट पुढे बसतात. ह्यात तर एअर होस्टेस नाहीये बाबा. हे प्रवासी विमान नाहीये, त्यामुळे त्याची गरज नाही. तेवढ्यात एक जवान आवाज देतो, तुम्ही सगळे तुमचे सीट बेल्ट व्यवस्थित लावा. आता आपण वरती उडणार आहोत. आणि सगळे सीट बेल्ट लावून घेतात. हेलिकॉप्टर वरती उडू लागतं. त्याचा आवाज खूप जोराचा असतो. वरती पंखे फिरू लागतात. अरे, याचे पंखे तर किती मोठे आहेत बाबा. किती माती उडतीये, काही दिसतच नाहीये बाबा. अरे, थोड्या वेळात थोडं वर गेलं की सगळं दिसायला लागेल. हेलिकॉप्टर थोड्या उंचीवरती उडायला लागतं आणि गट्टू चिंकी खाली पाहतात. अरे, सगळं किती छोटं दिसतंय बाबा. ते बघा, सगळ्या तोफा, सगळे एकदम छोटे छोटे. सगळं ग्राउंडच एकदम छोटं दिसतंय. वाव, सगळी लोकही मुंग्यांसारखे दिसतायत. कारण आपण एवढ्या उंचीवर आलोय की सगळे त्यांच्या नॉर्मल उंचीपेक्षा थोडे कमी दिसतील. पण ह्यामध्ये कमी सीट का आहेत बाबा? हे तर खूपच मस्त आहे. हे उडतानाही मजा येते. हो हो, कारण हे कमी उंचीवर उडतं. विमान खूप जास्त उंचीवर उडतं. एवढ्या उंचीवर उडण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे बनवलं जातं. याचं तापमानातून मेंटेनही केलं जातं. ऑक्सिजन सप्लायही. पण हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही दरवाजा उघडा ठेवूनही फिरू शकता, कारण अशी काही गरज नसते. ते बघा, ते तळही दिसतंय ज्यात आपण फिशिंग करायला गेलो होतो. ते तर घरापासून किती दूर होतं, पण इथून दिसतंय. उंचीवरून सगळं काही दिसतं. किती सुंदर दिसतोय ना. चिंकी, ते बघ, तुमच्या शाळेचं ग्राउंड दिसतंय. अरे हा, गट्टू गट्टू, खाली बघ, आपली शाळा दिसतीये. दोघे जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. आर्मीतली लोक सुद्धा त्यांना पाहून खुश होतात. आता आपली ट्रायल राईड संपेल. आता आपण हळूहळू खाली उतरू. जर तुमच्यापैकी कोणाला भीती वाटत असेल उंचीची, त्यांनी डोळे बंद करा. चिंकी, तू डोळे बंद कर. तू घाबरट आहेस. मी नाही घाबरत. असं नको बोलू. बघ आई, हा मला त्रास देतोय. गट्टू, असं नाही बोलायचं बाळा. चिंकी स्ट्रॉंग गर्ल आहे. तेवढ्या जोराचा आवाज करत हेलिकॉप्टर खाली उतरतं आणि चिंकी एकदम जोराने ओरडते. मी म्हंटल होतं ना. बाकी सगळे हसू लागतात. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर खाली उतरतं. गट्टू चिंकीचे सीट बेल्ट आई उघडून देते. आर्मी पर्सन दोघांच्याही हातात हात घेऊन म्हणतो, जय हिंद. जय हिंद. आम्ही तुमच्या सोबत फोटो काढू शकतो काका? मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन, काकांसोबत मी हेलिकॉप्टर मध्ये गेले होते. काका किती ब्रेव आहेत. ठीक आहे, घेऊयात फोटो. त्यानंतर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी त्या आर्मी मॅन सोबत फोटो काढतात आणि हेलिकॉप्टर राईडच्या छान आठवणी घेऊन घरी परततात. सोसायटी एक्झिबिशन. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे आपल्या रूम मध्ये उशांनी भांडत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खूप छान सुगंध येतो. चिंकी अगदी धावत पळत जाऊन आईकडे जाते. काय बनवलंय साई? मस्त वास येतोय. मला बघायचंय. अगं, जरा नीट शिजू दे. थोडं थांब. तुझ्यासाठी व्हाईट पास्ता बनवतीये. तेवढ्यात गट्टूही धावत धावत येतो. अरे चिंकी, गेम मध्येच का सोडला? तुझी वेळ आली तर तू लगेच इथे आली. किती मस्त वास येतोय गट्टू. मी
मी तर आईकडनं पास्ता बनवणं शिकणार आहे. अरे, त्यासाठी पुढच्या वेळेस सुरुवातीपासून उभं राहून सगळी प्रोसेस बघायची कुकिंगची. कशा प्रकारे चिरतात भाज्या, कसा शिजवतात पास्ता, सगळं पहिल्यापासून बघायचं. असं मधूनच बघितलंस तर काही समजणार नाही. ओके आई. आई, मला पोहे बनवायला शिकायचंय. ओके गट्टू, पुढच्या वेळेस आपण पोहे बनवायला शिकूया. सगळेजण बोलत असतातच तेवढ्या दारावरची बेल वाजते. गट्टू, जरा बघ बरं कोण आलंय. गट्टू धावत पटकन दरवाजापाशी जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजात पाहतो तर सोसायटीचे चेअरमन वर्मा अंकल तिथे आलेले होते. अरे वर्मा काका, नमस्कार. नमस्ते बाळा, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे काका. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारते, कोण आलाय बाळा, कोणाशी बोलतोयस? अरे तुम्ही कसे आहात वर्माजी? दरवाजात का उभे आहात? या ना आत या. हो मी ठीक आहे. हे एवढं कार्ड द्यायचं होतं. यावेळी सोसायटीच्या मीटिंगला तुम्हाला यायला जमलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रोग्राम करायचं ठरवलंय. फूड प्रोग्राम असेल तो. कोणाला वाटलं तर आपला स्टॉल देखील लावू शकता किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमही करू शकता. जसं कोणाला गायचं किंवा नाचायचं असेल तर सोसायटीसाठी काहीही मेसेज असला तरी तो देऊ शकता स्टेजवर. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. तुम्ही आत तर या, चहा पिऊन जा. तोपर्यंत बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर येतात. अरे तुम्ही अजूनही दरवाजातच आहात. मस्त प्रोग्राम ठरलाय ना, तेवढंच सांगायचं होतं. तुमची त्या दिवशी मीटिंग होती, तुम्ही नव्हता आलात. हो, माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगून ठेवा. सोसायटीच्या कामासाठी मी नेहमी तयार आहे. हो हो नक्की. आता निघतो मी. प्रोग्रामची तयारीही करायची आहे. आणि हो, तुम्हाला सोसायटीमध्ये जर स्टॉल टाकायचा असेल तर अगोदर सांगा बरं का. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून ते निघून जातात. पुन्हा सगळे स्वयंपाकघरात येतात. आई, हे स्टॉल काय असतं? त्यामध्ये आपण खाण्यापिण्याचं सामान किंवा इतर कुठल्याही सामानाचं एकदम छोटंसं दुकान लावू शकतो. तेवढ्यात बाबा, जे इतक्या वेळापासून या सगळ्यांचं बोलणं बाहेर बसून ऐकत असतात, ते म्हणतात, अरे आपण पास्ताचा स्टॉल लावला तर चिंकी आईला स्वयंपाकात मदत करेल आणि गट्टू माझ्यासोबत बिलिंगला. दोघांनाही टीम मॅनेजमेंट कळेल. वाव, किती मजा येईल. आई, आपण पास्त्याचा स्टॉल लावू. ठीक आहे, मी वर्माजींना आता सांगतो. सोसायटीतल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. बाकी मुलंही वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन गार्डन मध्ये जमा होतात. अरे गट्टू, मजा येईल स्टॉल मध्ये तर. मी तर टोमॅटो सूपचा स्टॉल लावलाय. बघ तू, मीच विनर बनेल. चिंकी बंटीचं बोलणं ऐकून उदास होते. आई, स्टॉल लावून आपण चूक तर नाही ना केली? बघ ना, बंटीने टोमॅटो सूप बनवलंय. पण आपण काय? अगं बाळा, इकडे ये. आपण जे करणार आहोत ते सगळे पाहतील. तू सगळ्या सोसायटीला तुझ्या हातांनी बनवून स्वादिष्ट पास्ता खाऊ घालशील. ये, आता पास्ता कसा शिजवायचा ते शिकवते. तू आणि गट्टू भाज्या आणि मशरूम अगदी बारीक चिरा. ओके आई, आपणच जिंकणार. आता कसं? गट्टू आणि चिंकी सगळ्या भाज्या चिरत असतात आणि आई गॅस ऑन करून पास्ता उकळायला ठेवते. तिकडे बाबा कुपनची डायरी आणि पेन घेऊन बाजूला उभे राहतात. ही कोणाची वही आहे बाबा? ही डायरी नाही, बिल आहे बाळा. जो कोणी मला प्लेटचे पैसे देईल त्यावेळेला त्याचे पैसे कापून घेईल. त्या पैशांना तू गल्ल्यात टाक आणि मग शेवटी आपण रात्री हे सगळं काउंट करू. वाव, किती मजा येईल. हो, फक्त लोकांना आपला पास्ता आवडला पाहिजे. का नाही आवडणार? आज आपली चिंकी स्वतः बनवतीये. येस आई. थोड्या वेळाने एक एक करून लोक गार्डन मध्ये येऊ लागतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरही लोक येऊ लागतात. सुरुवातीला खूप गर्दी असते आणि गट्टूच्या स्टॉलवर फक्त 2 माणसं असतात. अरे देवा, आपण हरलो तर? काही होणार नाही बेटा, बी पॉझिटिव्ह. आणि तिकडे पास्ता बनताच चिंकी आवाज देऊ लागते. पास्ता, पास्ता, एकदम गरमागरम पास्ता, रेड, व्हाईट, पिंक सॉस मध्ये. अरे वा चिंकी, तू तर सगळ्या प्रकारचा पास्ता बनवायला शिकली. हो, मी आहेच बेस्ट. अच्छा, व्हाईट पास्ता, रेड पास्ता कसा बनवशील? अरे बाबा, एकदम सोपं आहे. रेड सॉस मध्ये केचप घालायचं असतं आणि व्हाईट मध्ये मैदा, चीज आणि दूध. हो नाही? हो बाळा. तेवढ्यात पास्ता बनतोय हे बघून त्यांच्या काउंटरला गर्दी होऊ लागते. सगळी लोक एक एक करून कुपन काढतात. तिकडे बंटीच्या सूप मध्ये मीठ कमी असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होते.
एक एक करून या सगळे. ठीक आहे काका. आणि बाकी लोकही रांगेत उभे राहतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरची मुलं सुद्धा इकडे लाईन मध्ये येऊन थांबतात. बंटी उदास होऊन जातो. तिकडे गट्टू आणि चिंकी सगळ्यांना एक एक करून प्लेट्स देत असतात. हे घ्या वर्मा काका. हे घ्या काकू. कसा झालाय सांगा बरं का. वा वा, केवढा टेस्टी पास्ता बनवलाय तुम्ही. चिंकी बाळा, तू तर कमाल केलीस. हे घे 501 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून. अरे काका, हे काय. घे बेटा, हे आमच्याकडून बक्षीस आहे, सगळ्या सोसायटी कडून. काय म्हणता. बाकी लोकही हो मध्ये हो मिळवतात. बाकी मुलं आणि बंटी गुड्डी हे बघून थोडेसे उदास होतात आणि आई बाबा हे सगळे पाहत असतात. गट्टू चिंकी, हे पैसे घ्या. या पैशातून बाकी सगळ्या मुलांची पार्टी. हे या सगळ्यांचं आहे. हो बाबा. बंटी, इकडे ये. तू माझ्या चिंकीच्या हातचा रेड सॉस पास्ता खा. तुला आवडतो ना. आणि अशा प्रकारे सगळी मुलं छान पास्ता खाऊन नंतर आनंदाने नाचू लागतात. रात्री बाबा डबा उघडतात, ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात. गट्टू, काउंट करा दोघं आणि मला सांगा किती पैसे कमावले. 1, 2, 800 रुपये बाबा. हे तुमच्या दोघांचं बक्षीस आहे, पहिली कमाई. यातून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ. यात तर माझा फ्रॉकही येईल. सगळे जण हसू लागतात. आई बाबा एकमेकांकडे पाहून स्माइल करतात. थँक्यू आजच्या प्रोग्रामसाठी. सगळी मुलं नेहमीसारखी स्कूल बसमध्ये बसलेली होती. बंटी आणि गुड्डी सुद्धा आपल्या स्टँड पासून बसमध्ये चढलेले होते. चिंकी, काय आणलंयस डब्यात आज. आज मी उपमा आणलाय. वाव, माझ्या आईने आज इडली बनवलीये. आपण सगळे शेअर करू वर्गात. पण मी आज डबा आणायला विसरलोय. घाईघाईत घरी गेलो तर आई सुद्धा रागवेल. काही हरकत नाही बंटी, आपण सगळे सोबत शेअर करून खाऊ. कॅन्टीन मधून सँडविच घेऊया. आज बाबांनी मला पॉकेट मनीही दिलाय. थँक्यू यार, माय बेस्ट फ्रेंड. येस. तेवढ्यात शाळा येते. सगळी मुलं एक एक करत आपल्या क्लासरूम मध्ये जातात. सरस्वती मातेच्या प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडम येऊन अनाउन्समेंट करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही सगळे निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा करते. पुढच्या आठवड्यात 10 तारखेला आपली मासिक पालक सभा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पालकांना घेऊन यायचंय. ओके मॅम. कोणाला काही शंका असतील तर वर्ग शिक्षकांना विचारा. काहीच शंका नाही मॅडम. ओके, आता तुम्ही वर्गात जा. सगळी मुलं आपापल्या क्लासमध्ये निघून जातात आणि टीचर्स क्लास घेऊ लागतात. गुड मॉर्निंग मुलांनो. आपल्या गणिताच्या वह्या काढा. असं करत करत बाकी टीचर्स सुद्धा येऊन जातात. सगळे क्लासेस होऊन जातात आणि सगळी मुलं घरी येतात. काय झालं शाळेत आज. एकदम मस्त आई. आई, आमच्या शाळेत 10 तारखेला पालक सभा आहे. दोघांनाही यायचंय. ठीक आहे, येऊ आम्ही. शेवटी 10 तारीख उजाडते आणि गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत असतात. आई, आमची बस येईल. आम्ही आता चाललोय. पण लक्षात ठेव, मधल्या सुट्टीनंतर पालक सभा आहे. नक्की या दोघांनी. हो आई, आणि तू तो लाल कुर्ता घाल. ओके बेटा. आता तुम्ही बाहेर जा. तुमची बस येईलच. थोड्याच वेळात बस येते आणि दोन्ही मुलं बसमध्ये चढतात. आई आणि बाबा दोघेही तयार होऊन शाळेमध्ये पोहोचतात, जिथे वेगवेगळ्या क्लासची मुलं वेगवेगळ्या वर्गात जात असतात. एक्सक्यूज मी, क्लास सेकंडची पॅरेंट्स मीटिंग कुठे चालू आहे. ती तर दुसऱ्या मजल्यावर आहे. रूम नंबर 208 मध्ये सुरू आहे. तुम्ही तिकडेच जा. बाकी मुलंही आपापल्या रूम मध्ये चाललेली असतात. बरेच पॅरेंट्स तयार होऊन आलेली असतात. गट्टूचे आई बाबा सुद्धा रूम नंबर 208 मध्ये पोहोचतात. हा दुसरीचा वर्ग आहे. येस, तुम्ही तर गट्टू चिंकीचे पालक आहात ना. आत या. मीटिंग थोड्याच वेळात सुरू होईल. दोघेही आतमध्ये येऊन बसतात. गट्टू आणि चिंकी अगदी पहिल्या रांगेत बसलेले असतात. दुसऱ्या रांगेत बंटी आणि तिसऱ्या रांगेत गुड्डी बसलेली असते. गुड मॉर्निंग टू ऑल पॅरेंट्स. गुड मॉर्निंग मॅम. आज आपण पालक सभा अशासाठी बोलवली आहे की तुमच्या 6 परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पुढे शाळेची हिवाळी सुट्टी सुरू होणार आहे.
म्हणून सगळ्यांची ग्रोथ आणि मार्कांवर चर्चा करूया, कारण 6 महिन्यानंतरही प्रोग्रेससाठी अर्धवर्ष बाकी असतं. सगळे पॅरेंट्स आणि मुलं मॅडमचं म्हणणं ऐकत असतात. तर मी आता रजिस्टरच्या नंबरनुसार एक एक करून सगळ्यांना बोलवेन. ओके मॅम. अल्फाबेटनुसार सगळ्यात पहिल्यांदा आभाचं नाव येतं. टीचर आभाला मार्कशीट देते. आभा, तुला 72% मिळाले आहेत. अरे, हे तर खूपच कमी आहे. हो, कारण गणितात हिला खूप कमी मार्क आहेत. वर्गात लक्ष देत नाही आणि प्रश्नांची उजळणी करत नाही. गणित कच्चं असल्यामुळे हिचे टक्केही कमी आलेत. पण बाई, मी तर खूप अभ्यास करते. हो आभा, आभाचं समाजशास्त्र चांगलंय. तुम्ही एक काम करा, हिला काही वर्ष सगळे विषय हाताळू द्या. नंतर ती ज्या विषयात चांगली असेल तोच विषय घेऊ द्या. तिकडे गट्टूचे आईबाबा हे बघून खुश होत असतात. मी खूप खुश आहे. आपली मुलं खूप चांगल्या शाळेत शिकत आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर गोष्टी देखील शिकवल्या जातात. हो, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की त्यांचे शिक्षक किती चांगलेत, किती लक्ष ठेवतात. त्यांना हेही लक्षात आहे की कोणता मुलगा कशात पुढे आहे. तेवढ्यात आवाज येतो चिंकी. चिंकी पुढे जाते. आईबाबा पण पुढे जाऊन खुर्चीत जाऊन बसतात. अरे, मी गट्टूलाही बोलावते. दोघं जुळे आहेत. एकाच वेळेस दोघांचे रिपोर्ट्स बघू. गट्टू, इकडे ये बाळा. तूही पुढे ये. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. फक्त एवढाच फरक की गट्टू मॅथ्स आणि सायन्समध्ये चांगला आहे तर चिंकी भाषांमध्ये. वाव. बाकी? गट्टू स्पोर्ट्स टीममध्ये चांगला खेळतो, पण चिंकी आता थोडी वीक झालीये. तुम्हाला तिच्यावर काम करावं लागेल. ओ, ती मध्ये थोडी वीक झाली होती. त्यामुळे तिची इम्युनिटी कमी झाली. दोघे गट्टू चिंकी बाजूला थांबून हे ऐकत असतात. चिंकीला पाहून मॅडम म्हणतात, चिंतेचं काहीच कारण नाही हो. सगळीच मुलं सगळ्यात हुशार नसतात. जर गट्टू स्पोर्ट्समध्ये चांगला आहे तर चिंकी कल्चरल प्रोग्राम्समध्ये खूप छान पार्टिसिपेट करते. ती दुसरी आलीये कल्चरल वीकमध्ये. हो ना चिंकी? थँक्यू. माझी मुलगी तर आहे सगळ्यात बेस्ट. आई आणि मॅडम एकमेकींकडे भावुक होऊन पाहतच असतात की तेवढ्यात गट्टू आईला येऊन मिठी मारतो. अरे, काय झालं बाळा? डोंट वरी. बस हेच म्हणायचं होतं. पण तुम्ही ह्याकडे लक्ष द्या की इंटरेस्ट कशातही असो पण पूर्ण ग्रोथ झाली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, म्हणून मार्कच सर्व काही नसतं. तुम्ही ठीक बोलताय. आम्ही आमच्या तऱ्हेने पूर्ण बेस्ट देऊ. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. एक शाळा म्हणून आम्हीही लक्ष देऊ. दोघेही गट्टू चिंकीचा हात पकडून बाहेर चालले जातात. गट्टू आणि चिंकी बाहेर गार्डनमध्ये इतर मुलांसोबत खेळत असतात. तेवढ्यात गुड्डी देखील तिथे काही प्लेट्स घेऊन तिथे येत असते. अरे गुड्डी, हे काय आणलंयस? सगळ्यांसाठी नाश्ता पाठवलाय आईने. आज आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे ना? वाव, या तर पेस्ट्री आहे. हो, सोबतच सगळ्यांसाठी चिप्स आणि समोसेही आहेत. तुम्ही सगळे एन्जॉय करा. पण गुड्डी, तू आईबाबांसाठी काय केलंस? बबलू काकांसोबत बाजारात जाऊन मी आईसाठी साडी घेतली आणि बाबांसाठी मॅचिंग कुर्ता. दोघांनीही आता तेच घातलंय. तुम्ही सगळ्यांनीही थोड्या वेळात घरी या. आपण सगळे डान्स करू. आता मी जाते. तेवढ्यात चिंकी गट्टूकडे वळून म्हणते, गट्टू, लक्षात आहे ना, पुढच्या आठवड्यात आपली आईबाबांचीही अॅनिव्हर्सरी आहे. आपल्याला आत्तापासून तयारी करायला हवी. असं नको व्हायला की गुड्डीसारखं आपल्याला अगदी शेवटच्या क्षणी आठवेल. हो, तू बरोबर बोलतेस चिंकी. पण काय प्लॅन करायचा? काहीतरी वेगळं करूया. वेगळं काय? थांब, आत्ता खेळूया. थोड्या वेळाने दोघे एकत्र विचार करू. ठीक आहे, ठीक आहे. थोड्या वेळाने आई घरी जेवायला बोलावते. बाबाही ऑफिसमधून येतात. सगळेजण डिनर टेबलवर डिनर करत असतात. तुम्हाला राकेशकडे पार्टीला जायचं होतं ना? अगं, वेळ कुठे मिळतोय. आधी घर, मग ऑफिस, मग परत वीज बिलाचं ऑफिस. असं वाटतंय आता जीवन असंच जगावं लागणार. पण तुलाही सरिताकडे बेबी शॉवरला जायचं होतं ना? जाऊन आलीस? अहो, कसं जाणार? दुपारी ह्या दोघांची शाळेतून येण्याची वेळ असते. मग जेवण, गट्टू चिंकीचा अभ्यास. वेळच मिळत नाही. कॉलेजच्या मैत्रिणींना भेटून खूप वर्ष झालीये. दोघेही उदास होऊन जेवत असतात. गट्टू चिंकी हे सगळं पाहत असतात. दोघेही आपापल्या रूममध्ये येतात. दोघेही प्लॅन बनवतात की आईबाबांच्या मित्रमैत्रिणींना सरप्राईज पार्टीला बोलवायचं. पण हे कसं करायचं? आजी आणि आजोबांना आपण ह्यात इन्व्हॉल्व करू. फोनमधून सगळे नंबर घेऊन तेच त्यांना बोलवू शकतात.
वाव, आई किती खुश होईल ना तिच्या मैत्रिणींना भेटून. येस, जसं मला बंटीला भेटल्यावर छान वाटतं. अॅनिव्हर्सरीचा दिवस येतो. आई आणि बाबा घरातच बसलेले असतात की अचानक त्यांचे सगळे मित्र घरी येऊन म्हणतात, सरप्राईज! अरे राकेश, साहिल, सुरेश, तुम्ही सगळे? अरे बाप रे, कविता, सिमरन, सुधा, तुम्ही सगळ्या? हे कसं झालं आणि कधी झालं? तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुला भेटून अनेक वर्ष झाली होती. मी स्वतःला थांबवू नाही शकले. हो मित्रा, इतके दिवस कामामुळे भेटणं पेंडिंग होतं, असं म्हणत ते बाबांना घट्ट मिठी मारतात. तेवढ्यात सोसायटीतले अंकल खाण्याचं सामान एका व्यक्तीसोबत घेऊन येतात. अरे हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला? गट्टू आणि चिंकीने. त्यांनी मला सरप्राईज पार्टीबद्दल सांगितलं होतं. किती लोक येणार आहेत तेही सांगितलेलं, म्हणून मी सगळ्यांना खायला घेऊन आलोय. हे सगळं पाहून आई भावनिक होते आणि गट्टू आणि चिंकीला प्रेमाने म्हणते, इतकं प्लॅनिंग केलं आमच्यासाठी? हो मुलांनो, तुम्हाला माहिती नाही तुम्ही आज आमच्यासाठी काय केलं. असं वाटतं शाळा आणि कॉलेजचे दिवस पुन्हा आलेत. हॅपी अॅनिव्हर्सरी बाबा. हॅपी अॅनिव्हर्सरी आई. तुम्ही दोघं खुश आहात ना? त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघं टेबलवर उदास होऊन बोलत होता त्याच वेळेस आम्ही दोघांनी प्लॅन केला होता. हो, ह्या सगळ्याचं पूर्ण क्रेडिट या मुलांनाच जातं आणि चेअरमनजींनी तर जेवण आणून देण्याची मदत केली, नाहीतर तुम्हा दोघांना आम्ही सरप्राईज नसतो देऊ शकलो. परत राकेश येऊन म्हणतो, किती गोड मुलं आहेत ही. गॉड ब्लेस यू मुलांनो. आता काय नुसतेच उभे राहणार? नाचा आगा मुलांनो, तुम्ही सुद्धा. आज मी, गट्टू आणि चिंकी किचन सांभाळणार. हो आजी, आणि खबरदार आई, जर तू किचन कडे वळालीस तर. गट्टू आणि चिंकी आजी सोबत सगळ्यांसाठी खाणं सर्व करत असतात. चिंकी एका छोट्या बाउलमध्ये सगळ्यांसाठी गुलाबजाम ठेवत असते, तर गट्टू प्लेट्स डायनिंग टेबल वरती सजवून ठेवत असतो. चिंकी, तू परत एकदा वाट्या चमचे ताटं बघून घे, कमी नको पडायला. आणि हो मुलांनो, आईस्क्रीम सगळ्यात शेवटी उघडूया. जेव्हा सगळे डायनिंग टेबलवर येतील तेव्हा सांगा. मी 2 मिनिटात बिर्याणी गरम करून देईल. हो आजी. तिकडे हॉलमध्ये सगळेजण नाचत असतात. सुधा, तुला फाल्गुनी पाठकची गाणी आठवतात? आपण त्यावर नाचायचो. आणि हॉलमध्ये गाणं वाजू लागतं आणि आई बाकी मैत्रिणींसोबत अतिशय मस्त मजेत नाचते. आठवतंय ना, या गाण्यावर आपण दोघीच कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनला नाचलो होतो. अरे तुम्ही मग आज दोघी का थांबले आहात? होऊन जाऊ द्या जुगलबंदी. हो आई. हो आई, तू नाच ना मावशी सोबत, मी व्हिडिओ काढतो. पण यावेळेस दुसरं गाणं लाव. बाबा परत गाणं चालू करतात आणि गाणं वाजू लागतं. आई आणि सिमरन काकू अगदी तालामध्ये नाचू लागतात. दोघी खुश होऊन एकमेकांना मिठी मारतात. थँक्यू सिमरन फॉर कमिंग. माय प्लेजर. तेवढ्यात आजी सगळ्यांना जेवायला बोलावते. सगळेजण आपापल्या प्लेट्समध्ये जेवण घेतात. जेवण खूप मस्त झालंय आंटी. अरे थँक्यू म्हणायचंय तर ह्या मुलांना म्हणा. सगळा प्लॅन ह्यांचा होता, मी फक्त यांना मदत केली. आई हे ऐकून भावूक होऊन जाते. थोड्या वेळाने सगळेजण निघून जातात. गट्टू आणि चिंकी आजी सोबत किचनची साफसफाई करत असतात. थँक्यू आजी. आई बाबा किती खुश होते आज. ते तर आहेच मुलांनो. आज कितीतरी वर्षांनी मी सुनबाईंना नाचताना बघितलंय. तिकडे आई बाबा या तिघांचं बोलणं ऐकून अतिशय खुश होत असतात. अगं, एक गोष्ट म्हणायचंच विसरलो. काय? हॅपी अॅनिव्हर्सरी. माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्यू. तुम्हालाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तेवढ्यात गट्टू चिंकी ही धावत त्यांना बिलकतात. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. लव्ह यू. लव्ह यू टू मुलांनो. चौघांनी एकमेकांना मिठी मारलेली असते आणि आजी दुरून सगळ्यांना पाहून हसत असते. पॉकेट मनी. संध्याकाळचे 7 वाजत होते आणि आई किचनमध्ये डिनरची तयारी करत होती. चिंकी आपल्या स्टडी टेबलवरच्या पुस्तकांना आवरत होती, तर तिकडे गट्टू आपली बॅट घेऊन हवेमध्ये शॉट्स मारण्याची प्रॅक्टिस करत होता. अरे, ह्या बॅटचा हँडल तर लूज झाले. आई, मला नवीन बॅट हवी. गट्टू, आधी अभ्यासाला बस.
पुढच्या आठवड्यात शाळेत परीक्षा सुरू होणार आहे. नवीन बॅट परीक्षेनंतर मिळेल, समजलं? तेवढ्यात बाबाही ऑफिस मधून येतात आणि त्यांना पाहताच गट्टू पटापट आपल्या हातात पुस्तक घेऊन अभ्यासाला बसतो. बाबा हसून मुलांना अभ्यास करताना पाहतात आणि मग स्वतः आरामात सोफ्यावर येऊन बसतात. अरे, ते टीव्हीचे रिमोट कुठे दिसत नाहीये. आजच्या बातम्या खूप इम्पॉर्टंट आहेत. अरे गट्टू चिंकी, तुम्ही टीव्हीचा रिमोट कुठे ठेवलाय? गट्टू आणि चिंकी रिमोट शोधू लागतात. थोड्याच वेळात चिंकीला रिमोट मिळतो, जो न्यूजपेपरच्या खाली लपला होता. बाबा, हा घ्या रिमोट. इथेच टीव्हीच्या खाली पडला होता. आजच्या बातम्या महत्वाच्या का आहेत? कुठली क्रिकेट मॅच होती का? नाही नाही, क्रिकेट मॅच पेक्षाही खूप इम्पॉर्टंट. आज आपल्या देशाचं बजेट डिक्लेअर झालंय. असं म्हणत बाबांनी टीव्ही ऑन करत न्यूज चॅनल लावलं. तिथे एक न्यूज अँकर बजेटचे डिटेल्स सांगत होती. गट्टू अगदी लक्ष देऊन टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागतो. चिंकी ही टीव्हीवरच्या बातम्या बाबांसोबत समजून घेत होती. हे बजेट काय असतं बाबा? हो, मलाही जाणून घ्यायचंय. हे तर खूप पैशांच्या गोष्टी करताय, लाखो करोडो रुपये. अरे, तुम्ही दोघे आता खूप लहान आहात. मोठे झालात की तुम्हाला कळेल सगळं बजेट. तेवढ्यात आई किचन मधून येते आणि मुलांच्या उत्सुकतेला बघून हसून म्हणते, अच्छा, मी आता सोप्या भाषेत तुम्हाला बजेट समजावते. बजेट आपल्या देशाचं असं खातं असतं की ज्यामध्ये आपण ठरवतो की देशाला किती आणि कसा पैसा येतो आणि तो पैसा आपण कुठे कुठे आणि कशा पद्धतीने खर्च करणार. जसं तू घराच्या खर्चाचा हिशोब लिहिते तशाच प्रकारे आई. अगदी बरोबर. जसं बाबांची सॅलरी आपण इन्कम मध्ये लिहितो आणि घराचे सगळे खर्च जसे की किराणा, शाळेची फीज, लोन्सचे EMI, सेव्हिंग्स, शॉपिंग, एंटरटेनमेंटचे खर्च, हे सगळं खर्चात लिहितो. जसं घराचं बजेट तसंच देशाचं बजेट. आता कळलं. हे तर खूप सोपं होतं, मला समजलं. पण आता फक्त थिअरी समजलीये. प्रॅक्टिकल करूनही दाखवलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला 500 रुपये देत आहे या महिन्याची पॉकेट मनी आणि महिन्याच्या शेवटी बघणार आहोत की तुम्ही या 500 रुपयाचं कसं बजेट बनवलं आणि कसा वापर केला. ठीक आहे? ही तर खूप छान आयडिया आहे. गट्टू आणि चिंकी 500 रुपये घेऊन खूप खुश होतात. गट्टूकडे भली मोठी लिस्ट होती अशा गोष्टींची ज्या त्याला घ्यायच्या होत्या. एक नवी बॅट, बायनाक्युलर, एक रिमोटवर चालणारी कार, आणखी बरंच काही. चिंकीने हिशोब लावला की तिला 500 रुपये 4 आठवडे चालवायचे. त्यामुळे तिने एका नोटबुकमध्ये 4 कॉलम्स बनवले. वीक 1, वीक 2, वीक 3 आणि वीक 4 आणि प्रत्येक कॉलमवर लिहिलं 125 रुपये. मग चिंकीने आईकडून एक पर्स घेतली आणि त्या पर्समध्ये 125 रुपये टाकून ठेवले पहिल्या आठवड्याच्या खर्चाकरता. बाकीचे 375 रुपये तिने कपाटात ठेवले. आणि इकडे गट्टू 500 रुपये मिळवल्यानंतर खूप एक्सायटेड झाला होता. त्याने रोज शाळा सुटल्यानंतर पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर गोष्टी खाऊ लागला. त्याने 150 रुपयाची एक नवी बॅट घेतली आणि 80 रुपये एका दुर्बिणीवर खर्च केले. महिन्याच्या 15 तारखेला जेव्हा त्यांनी आपल्या बॅगमध्ये पैसे चेक केले तेव्हा त्याला झटका बसला. अरे, माझे तर सगळे 500 रुपये खर्च झाले. अजून 15 दिवस आहे महिन्याला. आता काय करू? तर कधी चिंकी ही कधी रस्त्यावर खायची आणि तिने स्वतःसाठी नवीन क्रेयॉन्सही घेतले. पण ती दर आठवड्याला केवळ 125 रुपयेच खर्च करायची. त्यामुळे 15 तारखेनंतर सुद्धा तिच्याकडे 250 बाकी होते. गट्टू आपल्याकडचे पैसे संपल्यामुळे बराच उदास होता आणि चिंकीला हे बघून बरं नाही वाटलं. तिने आपल्या पर्समधून गट्टूला 50 रुपये दिले. माझी चूक झाली चिंकी. मलाही तुझ्यासारखंच बजेट बनवून खर्च करायला हवे होते. काही हरकत नाही गट्टू, पुढच्या महिन्यापासून लक्षात ठेव. महिन्याच्या शेवटी आई आणि बाबांनी गट्टू चिंकीकडे 500 रुपयाचा हिशोब मागितला. गट्टूच्या तर लक्षातही नव्हतं की त्याने सगळे पैसे कुठे खर्च केले. पण चिंकीने मात्र छोट्यातल्या छोट्या एक्सपेन्सला तिच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलं होतं. तिच्या बजेट बुकमध्ये 70 रुपयाचं सेव्हिंगही होतं आणि गट्टूला दिलेल्या 50 रुपयाचं लोन. शाबास चिंकी, बजेटच्या कन्सेप्टला तू नुसतं समजूनच नाही घेतलंस, तर आपल्या पॉकेट मनीला बजेटमध्ये खर्च करताना विचार केलास. मलाही माझी चूक समजली आई बाबा. पुढच्या महिन्यापासून मी सुद्धा चिंकीसारखं बजेट बनवून पैसे खर्च करेन. शाबास माझ्या बाळांनो, वी आर प्राऊड ऑफ यू.
गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू, चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील. बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा. यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे, समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायची आहे. हा, ठीक आहे. सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा. हा, मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे, भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे? आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी पकडल्यानंतर. वा बाई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस. हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे, नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ, अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी जाळं पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू, चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. पकडला पकडला, आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं? इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे अरे, तुम्ही भांडू नका. अजून मासे पकडा. हा शेवटचा थोडीचे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते. तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय. हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे. कविता आठवतीये ना? हो आई. मछली जल की रानी है,
जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्यासोबत ये. आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा बाई, इतका ताजा मासा, आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघे थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो, तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला, जाळी जड झालीये. चिंकी, मदत मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचं टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई बघा केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई, आई, कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, आई, लवकर ये ना. अरे हो हो, येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली आहे. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना, मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता.
वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केट मध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? हा, तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज? हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा, सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा, शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं? मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा, एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे, हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये, तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी, ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस, अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय? हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू, चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. व्हिजिटिंग पोस्ट ऑफिस. गट्टू आणि चिंकी ऑटोमधून आईबाबांसोबत मार्केटला जाणार होते, पण ट्रॅफिकमुळे त्यांची रिक्षा ठीक पोस्ट ऑफिसच्या समोर येऊन थांबली. गट्टू आणि चिंकीने मोठं ऑफिस पाहिलं. बाबा, हे कोणतं ऑफिस आहे? गट्टू, वाच तर एकदा. हे पोस्ट ऑफिस आहे. बरोबर आहे चिंकी, हे पोस्ट ऑफिस आहे. पण बाबा, पोस्ट ऑफिस मध्ये काय चालतं? तेवढ्यात रिक्षा निघाली
गट्टू चिंकी, पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला दोघांना कामे, घरी चला मग सांगते. गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी पोहोचले. गट्टू चिंकी फ्रेश होऊन टीव्ही समोर जाऊन बसले आणि आई किचनच्या कामात बिझी झाली. कार्टून पाहण्याच्या नादात मुलं पोस्ट ऑफिसची गोष्ट विसरले. तेवढ्यात हॉलमधला आईचा फोन वाजला. आई, मावशीचा फोन आहे. चिंकी बाळा, फोन उचल. बघ मावशी काय म्हणतेय. चिंकी बाळा, आईला विचार मी पाठवलेलं पार्सल मिळालंय की नाही. पार्सल? कसलं पार्सल मावशी? असं तर काहीच नाही आलं. ठीक आहे, तर आईला सांग की पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी कर. चिंकीने फोन ठेवला. काय झालं चिंकी, काय म्हणाली मावशी. मावशीने पोस्ट ऑफिस मध्ये जायला सांगितलं. चल आईशी बोलूया. चिंकी बाळा, मावशीने नक्कीच पार्सल विषयी विचारलं असेल. मी सांगितलं होतं ना तुला की पोस्ट ऑफिस मध्ये तुमच्यासाठी काम आहे. तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय आणि तिथे आपल्या पार्सल विषयी विचारायचंय की ते तिथे पोहोचलं आहे की नाही. आता तुम्ही जा, ठीक आहे. पोस्ट ऑफिस बद्दल ऐकून गट्टू चिंकी बरेच एक्साइटेड झाले. त्यांना नवीन गोष्टी शिकायला खूप मजा येते. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी शहरातल्या मोठ्या ऑफिस मध्ये म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले. चिंकी, ऑफिस तर किती मोठं आहे. आपल्याला कुठे जायचंय. गट्टू आणि चिंकीने सगळे काउंटर्स नीट पाहिले आणि त्यांना तिथे इन्क्वायरी काउंटर दिसला. त्यासोबतच पोस्ट ऑफिस मध्ये बाकी काउंटरही त्यांना दिसले, जसं स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, पोस्टल स्टॅम्प्स इत्यादी. गट्टू चिंकी इन्क्वायरी काउंटरच्या समोर येऊन थांबले. मॅडम, आम्हाला पार्सल विषयी विचारायचंय. आमच्या मावशीने आमच्यासाठी पाठवलंय, पण अजून आम्हाला मिळालंच नाही. काउंटरला बसलेल्या मॅडमने गट्टू चिंकीला एक स्माइल दिली आणि म्हणाल्या, तुमची नावं काय मुलांनो. मी गट्टू, ही चिंकी. छान नावे. गट्टू, मी तुला समजावते. तुझ्या मावशीला विचार की तिने स्पीड पोस्ट केलंय की नॉर्मल पोस्ट. तुला सगळीकडे काउंटर दिसतायत ना, तर तुला स्पीड पोस्ट वर जाऊन विचारायचंय आणि तुझ्या मावशीचं शहर आणि तिचं नाव त्यांना सांगायचं. मग समजेल की तुझं पोस्ट इथे पोहोचलं आहे की नाही. ओ, अच्छा अच्छा, समजलं. गट्टू आणि चिंकी धावतच स्पीड पोस्टच्या काउंटरला पोहोचले. सर, आमच्या मावशीचं पार्सल आलं आहे. काउंटरवर बसलेले सर हसले. त्यांनी मावशीचं शहर आणि नाव विचारलं. गट्टू आणि चिंकीने मावशीचं शहर आणि नाव सांगितलं. नाही बाळा, या नावाचं कुठलंही पार्सल आलेलं नाहीये. गट्टू आणि चिंकी निराश होऊन घरी पोहोचले. काय झालं गट्टू चिंकी, पोस्ट ऑफिस मध्ये पार्सल आलंय की नाही. नाही आई, अजून तरी नाही आलं. आम्ही तिथे विचारलं, पण अजूनही नाही आलं. आई मावशी सोबत कॉलवर बोलली आणि त्यानंतर गट्टू आणि चिंकीला म्हणू लागली, ऐका, मावशीशी बोलणं झालंय. तिने तर केव्हाच पार्सल पाठवले. आता तर यायला हवं होतं. खरं तर नेहमी घरापर्यंत येतं. ह्यावेळेस का नाही आलं नीट विचारून या, ठीक आहे. आईने मावशीने पार्सलच्या पाठवलेल्या डिटेलनुसार कस्टमर ID लिहून दिला. आई, तूच जा ना. ते नीट आम्हाला सांगत नाहीये. आम्ही लहान आहे ना. अरे चिंकी, असं काही नाही ग. तुम्ही नीट चौकशी केली तर कळेल. भारताचं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे पोस्ट ऑफिस, जे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतं. इंडियन पोस्ट ऑनलाईन सेवाही देतं. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून पोस्ट रिसीव्ह नाही झालं. परत जा. अच्छा, ठीक आहे आई. तू काळजी करू नकोस आई. यावेळेस तर आम्ही नक्की तपासलं. आणि पोस्ट ऑफिस मधून मला स्टॅम्पही आणा. ओके आई. गट्टू आणि चिंकी परत एकदा पोस्ट ऑफिस मध्ये आले. अरे गट्टू चिंकी, तुम्ही परत. तुमच्या मावशीशी बोलणं झालं. हो मॅडम, मावशीने तर केव्हाच पार्सल पाठवलंय, अजूनही नाही मिळालं. आईने सांगितलं की तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकता. तुम्ही आमची मदत कराल. हो हो, का नाही. एक काम करा, तुम्ही आत या. चिंकीने पोस्ट ऑफिसच्या मॅडमला आईने लिहून दिलेला कस्टमर ID दिला. मॅडम, हा पोस्टाचा ID आहे. पोस्ट ऑफिसच्या मॅडमनी आपल्या कॉम्प्युटरवरती पोस्ट ऑफिसची वेबसाईट उघडली आणि त्यात काही डिटेल्स भरले आणि चिंकीने दिलेला ID एंटर केला. हे बघा, हे पार्सल अजून ट्रान्झिशन मध्ये उद्यापर्यंत येऊन जाईल. गट्टू आणि चिंकीने कॉम्प्युटरमध्ये डोकावून पाहिलं आणि मॅडमने गट्टू चिंकीला पार्सल संबंधी डिटेल्स सांगितले. काळजी नका करू गट्टू चिंकी, उद्या तुम्हाला पार्सल मिळेल. मॅडम, इतकं सोपं होतं डिटेल्स काढणं. तुम्ही तर किती लवकर सांगितलं. यस चिंकी, पोस्ट ऑफिसच्या सेवा खूप वेगवान झाल्या आहे.
हे मनी ऑर्डरचं काउंटर आहे. इथे काय होतं? गट्टू, मनी ऑर्डर एक अशी सिस्टीम आहे जिथे तू हे पैसे जमा करशील आणि ज्याच्या नावावर तू मनी ऑर्डर केली आहे त्या नावावर आणि त्या शहरामध्ये तो माणूस पैसे काढू शकतो. बस तुला इथे एक फॉर्म भरायचा असतो आणि दुसऱ्या शहरामध्ये तुझे पैसे पोहोचतील. ओहो, असं आहे तर. गट्टू चिंकी घरी आले आणि आईला पार्सल बद्दल सगळं सांगितलं. आई, पार्सल उद्या मिळेल. मावशीने नक्कीच माझ्यासाठी लाडू पाठवले असतील. पण लाडूचा डब्बा तर खूप जड असतो. तो पोस्ट ऑफिस मध्ये कसा येईल? पोस्टाने आपण काहीही पाठवू शकतो चिंकी. पार्सलच्या वजनावर त्याचे काही चार्जेस असतात, पण प्रत्येक प्रकारची वस्तू पाठवू शकतो. हे घे आई, तुझे स्टॅम्प. हे स्टॅम्प कशासाठी उपयोगाचे असतात? हे स्टॅम्प जसे आपण पार्सल पाठवतो, हे पोस्ट ऑफिसच्या चार्टचा एक प्रकार आहे ज्यामुळे कमी किमतीत पोस्ट पाठवतो. अच्छा आई, तिथे मॅडमनीही आम्हाला समजावलं की पोस्टाच्या सेवा खूप वेगवान असतात. त्यांनी लगेच आम्हाला मावशीच्या पार्सल विषयी सांगितलं. हो आई, कॉम्प्युटरवर दिलेला आयडी टाकून त्यांनी लगेच सगळं सांगितलं. ऐकून खूप आनंद झाला मुलांनो की तुम्हाला खूप काही गोष्टी कळाल्या. यापुढे पोस्ट ऑफिस मध्ये मी तुम्हालाच पाठवेन. गट्टू व्हिजिट अ फार्म. गट्टूच्या बाबांचे खूप खूप सारे मित्र होते आणि त्यांचे सगळे मित्र त्यांच्या घरी येत जात असत. त्यामुळे गट्टू आणि चिंकीची बाबांच्या सगळ्या मित्रांसोबत चांगली मैत्री होती. बाबांचे मित्र जेव्हा यायचे तेव्हा रिकामे हाती यायचे नाहीत. गट्टू चिंकीसाठी काही ना काही नक्की आणायचे, जसं की खूप सारे चॉकलेट्स, आईस्क्रीम आणि बरंच काही. एका रविवारची गोष्ट आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा तिघांनाही सुट्टी होती, त्यामुळे सगळे रिलॅक्स बसले होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, मुलांनो तयार व्हा, तुमचे मनीष काका येतात. हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप 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 खुश झाले. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि नाचू लागले. ये बा अदा बा मुलाहिजा, होशियार, आपले प्रिय प्रिय मनीष काका येत आहेत. गट्टूने मनीष अंकल येण्याची खबर अगदी रॉयल अंदाजात सुनावली आणि तेवढ्यात मनीष अंकल आले. अरे शेतकरी आहे मी, कुणी राजा महाराजा नाही. काकांच्या हातात त्यांच्या शेतातल्या हिरव्या भाज्या आणि फळे होती. अरे मनीष, तू आमच्यासाठी काही राजा महाराजापेक्षा कमी नाहीयेस. अरे जेव्हा येतोस तेव्हा शेतातनं आमच्यासाठी छान फ्रेश भाज्या आणि फळं घेऊन येतोस. आता इतकं मोठं मन आणि शहराबाहेर एवढं मोठं शेत तर कोणी राजा महाराजाच असू शकेल. हे ऐकून मनीष काकांसोबतच आई देखील हसू लागली. आणि मग आईने मनीष काकांकडनं सगळं सामान घेतलं आणि ती आत गेली. हॉलमध्ये गट्टू चिंकी बाबांसोबत मनीष काकांसोबत गप्पा मारू लागले. खरं तर मनीष काका इंजिनियर होते, पण त्यासोबतच ते शेती करायचे. शहरालगतच त्यांची भरपूर मोठी जमीन होती. सांगा गट्टू चिंकी, कधी जायचं आपलं फार्म बघायला? जेव्हा तुम्ही न्याल. अरे मनीष, हे केव्हाचेच तयार होऊन बसलेत. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा दोघांना घेऊन जा शेतात. अरे मग आजच चला, आज माझ्याकडे वेळच वेळ आहे, चला. हे ऐकून तर गट्टू चिंकी नाचू लागले. आम्ही शेतात जाणार. मग गट्टू चिंकी पटापट तयार झाले. मग मनीष काकांसोबत त्यांच्या कारमध्ये बसून फार्म कडे निघाले. जसं गट्टू चिंकीने त्या जमिनीवरती पाय ठेवला, त्यांना फ्रेश फ्रेश हवा आणि नेचरच्या शांतीचा अनुभव आला. वाव, असा ताजा ऑक्सिजन आणि शांतता शहरात कधी मिळूच शकत नाही. काका, तुमचं शेत कुठे आहे? ते बघा समोर. गट्टू चिंकीने समोर बघितलं तर ते बघतच राहिले. समोर अशी सुंदर हिरवळ आणि त्या हिरवळीच्या मधोमध छान फार्म हाऊस होतं, ज्याची कल्पना कोणी स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हतं. गट्टू चिंकीने फार्म बघितलं आणि ते दोघेही त्या दिशेने धावू लागले. तेवढ्यात त्यांना तिथे कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला. गट्टू चिंकीने पाहिलं की एक कुत्रा त्यांच्या दोघांकडे धावत येतो आहे. कुत्र्याला बघून चिंकी जोरात ओरडली. ओ मॅजिक! गट्टू बघ, आपला मॅजिक किती मोठा झालाय. आणि दोघेही मॅजिकला हाका मारत दुप्पट वेगाने मॅजिकच्या जवळ आले. मॅजिक दोघांना चाटू लागला. गट्टू चिंकीने त्याचे लाड केले
आणि खास त्याच्याकरता आणलेले बिस्किट्स त्याला खाऊ घातले. खरं तर मॅजिक हा गट्टू चिंकीचाच डॉगी होता. जेव्हा तो छोटा होता तेव्हा बाबा त्याला घेऊन आले होते. आईला डॉगी आवडत नाही म्हणून मनीष काका मॅजिकला आपल्यासोबत फार्म हाऊसवर घेऊन आले होते. मॅजिक आता बराच मोठा झाला होता आणि तरीही त्याने गट्टू चिंकीला ओळखलं होतं. मग गट्टू चिंकी, मॅजिक आणि मनीष काका चौघही फार्म फिरू लागले. मॅजिक सगळ्यात पुढे होता. जणू काही तो गट्टू चिंकीला सगळं शेत दाखवत होता. गट्टू चिंकी, मी तर इथे येतच असतो, पण मॅजिक फार्म सोडून कुठेही जात नाही. फार्मची देखभाल आणि फार्मची पूर्ण जबाबदारी मॅजिकवर आहे. मग गट्टू चिंकीने भाज्यांचं शेत पाहिलं, ज्यात टोमॅटो, पालक, गाजर आणि गोबीचं शेत होतं. गट्टू चिंकीने एक एक लाल गाजर जमिनीतून काढलं आणि पाण्याच्या वाहत्या धारेत त्यांना धुवून छान खाऊ लागले आणि खाता खाता गप्पाही होऊ लागल्या. वाव काका, असं वाटतंय मी गाजर नाही तर निसर्ग चाखतोय. खरंच किती ताजा आहे, किती छान वास आहे, किती गोड आहे. आम्ही जेव्हा बाजारातून गाजर आणतो त्याला अशी चव नसते. त्याची 2 कारणं आहेत. एकतर ते फ्रेश नसतात आणि दुसरं महत्वाचं कारण ते केमिकल्सचा यूज करून उगवले जातात, जसं की कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करून. पण आमच्या शेतात 100% सगळं ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे पोस्टसारखी खतं ही शेतातच तयार होतात आणि सगळ्या प्लांट्सला दिले जातात. त्याचीच कमाल आहे ही. मग गट्टू चिंकीने कंपोस्टचा प्लॅन पाहिला. त्यांनी मग शेतातले वेगवेगळे डिपार्टमेंट्सही पाहिले. त्यातला एक होता डेअरी डिपार्टमेंट, ज्यात खूप साऱ्या गायी आणि म्हशी होत्या. त्यांचं दूध काढून त्या प्रोसेस होत होत्या. इथे काही वाया जात नाही. गायीला दिलेल्या चाऱ्यातूनच दूध मिळतं आणि चाऱ्याचं जे गोबर बनतं त्यापासून कंपोस्ट बनतं. मग त्यांनी एक डिपार्टमेंट बघितलं, जिथे खूप साऱ्या कोंबड्या होत्या. त्या फार्मला अंडे देण्याचं काम करायच्या. मग गट्टू चिंकीने फिश डिपार्टमेंट पाहिलं. एक खूप मोठा अंड्याच्या आकाराचा तलाव बनवला होता. त्यात खूप सारं फ्रेश पाणी होतं आणि त्यात रंगीत मासे पोहत होते. या प्रकारे गट्टू चिंकीने मॅजिक सोबत आणि मनीष अंकल सोबत फिरून फार्मचा कोपरा पाहिला. मग त्यांनी काका आणि काही मजुरांसोबत तिथे जेवण केलं. जेवणात ज्वारीची भाकरी, मेथीची हिरवी भाजी, सोबत फ्रेश कांदा, गाजर, मुळा, हिरवी मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील होत्या. वा, असं जेवण मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. खरंच हे सगळं खूप भारी आहे. मग गट्टू चिंकीने थोड्या वेळ फार्म हाऊस मध्ये आराम केला. फार्म हाऊस हे ब्युटिफुल फार्म मध्ये बसलेलं एक सुंदर असं घर होतं, ज्यात शहरातल्या सगळ्या सुखसोयी होत्या. मग गट्टू चिंकीने मजदुरांसोबत फिरून त्यांच्यासोबत त्यांचं काम समजून घेतलं आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. आता वेळ आली होती फार्म सोडायची. गट्टू चिंकी आणि मनीष अंकल कारकडे चालू लागले तेव्हा मॅजिकही मागे मागे येऊ लागला. मॅजिक, तू आता आमच्या मागे नको येऊस. आम्ही आता जातोय, पण डोंट वरी, आम्ही पुढच्या रविवारी नक्की येऊ. हे ऐकून परत मॅजिक फार्म हाऊस कडे पळाला आणि गट्टू चिंकी कार मध्ये बसून शहराकडे जायला निघाले. सँडविच. गट्टू चिंकी बरीच हुशार मुलं आहेत. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीला चटपटीत पदार्थ खायला फार मजा येते. अशा प्रकारे शाळेत मुलांसाठी एक कुकिंग क्लास अरेंज केला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही सगळ्यांनी डब्यात काय काय आणलंय. सगळ्या मुलांनी आपापले टिफिन उघडून टेबलवर ठेवले आणि टीचर एक एक करून टिफिन पाहू लागल्या. सगळ्या मुलांच्या डब्यात खूप छान पदार्थ होते. वा, डबे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे, मला माहितीये ते सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपंय. हे तुम्ही स्वतः बनवून तुमच्या आईबाबांना इम्प्रेस करू शकता. खरंच? मग तर खूप मजा येईल. तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? मुलांनो, आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं सगळं सामान इथे आलेलंय. मुलांनो, वाटलं तर यासाठी लागणारं सगळं सामान तुम्ही लिहून घ्या, म्हणजे घरी करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे? अशा प्रकारे कुकिंग टीचरने सँडविचसाठी लागणारे सगळे पदार्थ टेबलवर एक एक करून मांडले. तर मुलांनो, आपण घेतलाय ब्रेड, सिमला मिरची, टमॅटो, काकडी, बीट, पत्ताकोबी, टमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ.
आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाई, कदाचित तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलात. चीजमुळे सँडविच अजून जास्त चवदार होईल. नाही गट्टू, सँडविच मध्ये चीज नाही टाकणार. हे एक हेल्दी सँडविच बनेल. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी चीज बटर सारख्या गोष्टी कमी खायला हव्या. आणि बघाच, हे सँडविच हेल्दी पण आहे आणि टेस्टी सुद्धा. तर चला, मी शिकवते. अशा प्रकारे कुकिंग टीचरने ब्रेड आपल्या हातावर घेतला. त्यावर सॉस लावून वरती सगळ्या भाज्यांनी सजवलं. या दरम्यान चिंकीनं मॅडमनी सांगितलेली रेसिपी वहीत लिहून घेतली. कुकिंग टीचरनी वरून हळूच थोडंसं मीठ टाकून सँडविच तयार केलं. मुलांनो, अशा प्रकारे सँडविच तयार. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी याची रेसिपी नक्की लिहिली असेल. आणि हो, घरी गेल्यावर ट्राय नक्की करायचं. अशा प्रकारे शाळेत कुकिंग पिरियड संपला आणि आजचा शाळेचा दिवसही संपला. गट्टू आणि चिंकी घरी पोहोचले तेव्हा आई आणि बाबा फोनवर बोलत होते. थँक्यू सो मच ताई. हो, आमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद. घे, ह्यांच्याशी बोल. आईने फोन बाबांना दिला. गट्टू चिंकीनं आईचं बोलणं ऐकलं. त्यांनी पाहिलं की बाबाही आनंदाने आभार मानतात. खूप खूप थँक्यू दीदी. हो, नक्की या घरी. हा, ठेवतो, बाय. बाबा, आज काय तुम्ही सगळ्यांना थँक्यू का म्हणताय? हो आई, तुमच्या दोघांपैकी कोणाचा वाढदिवस आहे? बाळा, कोणाचा वाढदिवस नाही, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि गट्टू चिंकीनं सोबतच चुटकी वाजवली आणि मनातल्या मनातच ठरवलं की ते आई बाबांना सँडविच बनवून सरप्राईज देतील. तर चल पिंकी, आपण आईला सरप्राईज देऊ आणि एक मस्त सँडविच बनवू. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीनं सँडविच बनवण्यासाठी आपली कंबर कसली. गट्टू आणि चिंकी दोघांनीही ॲप्रन्स घातले. तसं पाहायला गेलं तर ॲप्रन्स मोठे झाले होते दोघांनाही, पण तरीही त्यांना आईसारखं किचनमध्ये काम करायचं होतं. अच्छा, तर आपल्याला सँडविच बनवण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या आपण किचन टेबलवर आणून ठेवू, म्हणजे आपल्याला बनवायला सोपं जाईल. चिंकीनं फ्रीजमधून ब्रेड काढले. गट्टूनं सँडविच करता लागणाऱ्या भाज्या काढल्या. सॉस, थोडा चटपटीत मसाला, अशा गोष्टी किचनमध्ये सजल्या. चला, सगळं सामान तर आणलं, पण चिंकी, तू चीज नाही घेतलं. नाही गट्टू, आपण चीजवाला सँडविच नाही बनवणार. आठवतंय तुला बाईंनी काय सांगितलं होतं? आपण हेल्दी खायला हवं. आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना व्हेजिटेबल सँडविच बनवून देऊ. येस, यू आर राईट चिंकी. चल बनवूया. गट्टू चिंकी पूर्ण जोशात आता सँडविच बनवू लागले. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यासाठी लागणारं सामान आहे ब्रेड, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी आणि काही चटकदार मसाले आणि चवीनुसार मीठ. त्यासोबत खूप सारं प्रेम. गट्टूने पटापट सँडविच करता लागणाऱ्या भाज्या चिरून घेतल्या. गट्टू, टोमॅटो आणि काकडी एकदम गोल काप. हो चिंकी, समजलं. एकदम गोल गोल कापेन. पाहता पाहता गट्टूने सगळ्या भाज्या अगदी पटापट चिरल्या आणि प्लेटमध्ये ठेवल्या. दुसरीकडे चिंकीनं 2 ब्रेड स्लाइस घेतले. चिंकी, चल तर सगळ्यात आधी आपण यावर टोमॅटो ठेवूया. गट्टूने टोमॅटोचे स्लाइस ब्रेडवर ठेवले. टोमॅटो नंतर ह्यावर जाईल काकडी. मग चिंकीने काकडीचे स्लाइसेस ब्रेडवर ठेवले. त्यानंतर सिमला मिरची आणि कोबी दोन्ही ब्रेडवरती ठेवले. मला हे स्पेशल सँडविच पाहिजे गट्टू. ओ, असं आहे का? तर तुझ्या स्पेशल सँडविच मध्ये जाणार स्पेशल कांदा. अरे वा, माझं स्पेशल सँडविच बनणार कांद्यासोबत. पण आईच्या सँडविच मध्ये नाही टाकायचं, तिला आवडत नाही. ओ, ओके चिंकी. गट्टूने दुसरा ब्रेड स्लाइस सगळ्या भाज्यांवर ठेवून दिला आणि सँडविच कव्हर केलं. अरे गट्टू थांब, आपण मीठ आणि मसाला घातलाच नाही. अरे हो, आपण तर विसरलोच. मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने सँडविच वरचा स्लाइस काढून घेतला. त्यावर थोडंसं मीठ टाकलं, काही चटपटीत मसाला टाकला आणि मग परत सँडविच कव्हर केलं. चिंकी, सावकाश कर, नाहीतर सँडविच जळेल. डोंट वरी गट्टू, सँडविच नाही जळणार. आणि चिंकीने जळण्याच्या अगोदर सँडविच प्लेटमध्ये काढलं आणि अतिशय सुंदरतेनं सँडविचला टोमॅटो सॉसने सजवून
गट्टू आणि चिंकी प्लेटमध्ये सँडविच घेऊन आईबाबांना सरप्राईज देण्यासाठी आले. चिंकीच्या हातात प्लेट बघून आई म्हणाली, गट्टू चिंकी, तुमच्या हातात या डिश का आहेत? तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाकघरात काही केलंय का मुलांनो? आई बाबा, आम्ही तुमच्यासाठी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. खरंच मुलांनो? थँक्यू सो मच बाळांनो. बघू तरी माझ्या मुलांनी कसं सँडविच बनवलंय ते. हे घ्या आई बाबा, टेस्टी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच. आई बाबा, माझ्याकडून आणि गट्टूकडून हे सँडविच सरप्राईज. आजच आम्हाला शाळेत शिकवलं. आई बाबांसोबतच गट्टू आणि चिंकीने स्वतः बनवलेल्या टेस्टी सँडविचची चव चाखली. वाव, खूपच यम्मी झालंय. हो, खूपच छान झालंय बाबा. तुम्हाला कसं वाटलं? व्हेरी गुड गट्टू चिंकी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही दोघे सँडविच बनवायला शिकलात, पण स्वयंपाकघरात सांभाळून काम करायला हवं. हो आई, मला अजिबात चटका बसला नाही. हॅलोवीन फॅन्सी ड्रेस. गट्टू चिंकी आणि बाकी मुलं ग्राउंड मध्ये खेळत होती. ओ, थकले रे मित्रांनो मी. चला ना एक ब्रेक घेऊया ना. काय गुड्डी, इतक्या लवकर थकलीस? चला ठीक आहे, थोडा वेळ सगळे छान बसूया. मग सगळी मुलं सोबतच ग्राउंड मध्ये बसतात. मित्रांनो, हॅलोवीन येत आहे. तुम्ही काय विचार केलाय का? काय करणार आहोत आपण? कसं सेलिब्रेट करायचं? ओफो हरी, बरं लक्षात आलं तुझ्या. आपल्या सगळ्यांना मिळून काहीतरी एक्साइटिंग केलं पाहिजे. मग सगळी मुलं विचार करू लागतात की हॅलोवीनला काय करायचं. एक काम करूया, हॉरर मूवी नाईट प्लॅन करूया. अरे नाही नाही बंटी, हॉरर पिक्चर नाही बघू शकत. आपले आई बाबा ओरडतील. मग हॅलोवीन पार्टीसाठी कुठे बाहेर जायचं का? अगं, पण आपण एकटे बाहेर कसे जाणार गुड्डी? आणि हॅलोवीनला कुठे कोणाच्या आईवडिलांना सुट्टी मिळणार आहे? दुसरं काहीतरी बघू. हो, हे कसं वाटेल? हॅलोवीन फॅन्सी ड्रेस. वाव! बघा, आहे ना मस्त आयडिया. आपण कॉलनीमध्ये फॅन्सी ड्रेस ठेवू. आणि खास गोष्ट अशी की सगळे मोठे सुद्धा ह्यात सहभागी होतील. ओ, पण मोठी माणसं ऐकतील का? हो हो, चला लगेच जाऊन आपापल्या आईवडिलांशी बोलूयात. सगळी मुलं फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतील आणि मोठी माणसं काळ्या रंगाचे कपडे घालतील. ओके. मग सगळी मुलं आपापल्या घरी जातात. आई आई आई. हो गट्टू, मी इथे बाल्कनी मध्ये. सांगा काय झालंय? आई, हॅलोवीन येतोय आणि ह्या वेळेस आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलंय की आम्ही एक फॅन्सी ड्रेस पार्टी ठेवणार आहे. ओ, तर ही मस्त कल्पना आहे. गुड. हो आई, आमची अशी इच्छा आहे की सगळ्या मोठ्यांनी सुद्धा यात भाग घ्यावा आणि एकत्र हॅलोवीन साजरा करूया. अरे मग यात वाईट काय आहे? पण तुम्ही पार्टी संध्याकाळी ठेवा, म्हणजे सगळे जण फ्री असतील. आई, आम्हाला असं वाटतं की सगळी मोठी लोक एक थीम फॉलो करतील, ज्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालायचे. कसं वाटतंय? हे थोडं कठीण वाटतंय, कारण माहिती नाही सगळ्यांकडे काळ्या रंगाचे कपडे असतील की नाही. अगं आई, आम्ही एकदा ट्राय तरी करतो. हो ठीक आहे मुलांनो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एकदा संध्याकाळी बाबांशी नक्की बोलून घ्या. ओके आई. थँक्यू आई. मग गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारतच आपल्या मित्रांना कॉल करतात. हे जाणून घेण्यासाठी की कुणाकुणाचे पॅरेंट्स तयार झालेत आणि जवळपास सगळेजण तयार झाले होते. ये, पार्टीसाठी सगळेजण तयार झाले, पण आपल्याला पार्टी स्नॅक्स आणि म्युझिक अरेंज करावं लागेल. गट्टू, तुमच्या पार्टीसाठी स्नॅक्स मी बनवून देईल आणि सेक्रेटरी काकांकडे खूप चांगले स्पीकर्स आहेत. म्युझिकसाठी तू त्यांच्याशी बोलून घे, ठीक आहे? हो हो, मग सगळंच काम झालं. सगळेजण हॅलोवीन पार्टीसाठी एकत्र येतात. गट्टू चिंकी गुड्डी बंटी मिळून आईने बनवलेले एक एक स्नॅक्स पार्टीमध्ये घेऊन येतात. सेक्रेटरी अंकल आपल्या घरून स्पीकर्स घेऊन येतात. सगळी मुलं हॅलोवीनच्या स्पेशल कॉस्ट्युम मध्ये येतात. चिंकी छोटीशी विच बनली होती आणि गट्टू पंपकिन. गुड्डी ही विच बनली होती, जिच्याजवळ एक जादूची छडी होती. हरीने स्केलेटनवाला कॉस्ट्युम घातला होता. बंटी जवळ एक झाडू होता, ज्यात त्याच्या सगळ्या जादुई शक्ती होत्या. सगळी मुलं एकमेकांकडे पाहून हसतात. गट्टू, तुझा ड्रेस तर तुला खूपच सूट होतोय. पण चिंकी, तुझ्यापेक्षा कमी. सगळ्या मोठ्या मंडळींनीही ब्लॅक ड्रेस घातले होते. वाह, किती सुंदर डेकोरेशन झालंय ना.
विश्वास बसत नाहीये, हे मुलांनी केलंय ते. हो बाबा, मानायलाच हवं. डेकोरेशन खरंच खूप कमाल झालंय. पाहिलं ताई बाबा, आम्हा मुलांची कमाल. हो बाबा हो, मानलं तुम्हाला. मग गट्टू चिंकी एक मोठा बॉक्स घेऊन येतात, ज्यात खूप सारे डेव्हिल हॉर्न हेअरबँड होते, ज्यात LED लाईट्स लागल्या होत्या. अरे हे काय मुलांनो? बाबा, ह्यामुळेच तर हॅलोवीन पार्टीचा फील येईल. हे हेअरबँड्स घालून आपण सगळे एकसारखे दिसू आणि मग खूप डान्स करू. वा मुलांनो, हे हेअरबँड्स तर खरंच खूप मजा आणतायत बरं. मग सगळी मुलं हेअरबँड मोठ्यांना वाटतात आणि सगळेजण हॅलोवीन पार्टीला रेडी होते. चला मुलांनो, मी स्पीकर सेट केले आहेत, चला मिळून डान्स करूया. खूप म्युझिक वाजतं, सगळेजण आनंदाने डान्स करतात. जवळपास अर्धा तास डान्स सुरू असतो. हो, मी तर दमलो, पण मजा आली. हो, सगळ्यांनी काय मस्त डान्स केला. चला आता सगळेजण स्नॅक्स खाऊया. या, मी सगळ्यांना सर्व करते. आईने बनवलेले स्नॅक्स पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. आईने खूप छान छान हॅलोवीन इन्स्पायर्ड स्नॅक्स बनवले होते. ओ वाव आई, हे स्नॅक्स तर खरंच वेगळे आहेत. असे तर तू आधी कधीच नाही बनवले. हो मुलांनो, मी असा विचार केला की सगळी पार्टी हॅलोवीन बेस्ड आहे, मग स्नॅक्स सुद्धा तसे केले तर, म्हणून मीही थोडा रिसर्च करून हे बनवलेत. तुम्ही सगळे चव घेऊन बघा बरं कसे झालेत ते. सगळेजण स्नॅक्स खातात. अरे वा आई, हे तर खूपच यम्मी आहेत. हो आई, मजा आली. किती वेगळी चव आहे याची. ओ थँक्यू, तुम्हाला आवडले ह्याचा आनंद आहे मला. सगळी मुलं आणि मोठे आईच्या स्नॅक्सचं खूप कौतुक करतात आणि एन्जॉय करतात. अच्छा, आता पार्टीचा फायनल पार्ट आला आहे. सगळी मुलं बाबांना सरप्राईज होऊन पाहत होते, कारण त्यांना या प्लॅन विषयी काहीच माहित नव्हतं. कोणती गोष्ट बाबा? हो बाबा, आम्ही तर दुसरा काही प्लॅनच नाही केलाय. अरे मी तर केलाय ना. पण मुलांनो, तुम्ही मुलांनी एवढी मेहनत घेतली, एवढं प्लॅनिंग केलं, तर एक छोटंसं सरप्राईज तर मीही देऊ शकतो ना. थांबा, मी आत्ता आलो. आणि मग बाबा जातात आणि एक मोठा पंपकिन शेप केक घेऊन येतात, ज्यावर हॅपी हॅलोवीन लिहिलं होतं. वाव बाबा, इतका मोठा केक. हो मुलांनो, हे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना एक छोटं गिफ्ट. सगळी मुलं केक पाहून खूप खुश होतात आणि मग सगळेजण केक कट करून हॅलोवीन सेलिब्रेट करतात. मजा आली. हा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट हॅलोवीन होता. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास. अशा प्रकारे गट्टू चिंकीची हॅलोवीन पार्टी हसत खेळत आणि खात खात संपते. नवीन खोली. गट्टू आणि चिंकी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात. त्यामुळे छतावरून ओलाव्यामुळे एक पोपडा खाली पडतो. अरे, हे काय झालं? हे कसं पडलं? थांब, आई बाबांना सांगूया. आई बाबा, इकडे या ना. हो आई. अरे काय झालं? का ओरडताय? चिंकी आईला हाक मारते आणि आई बाबा दोघेही त्यांच्या खोलीत येतात. चिंकी, काय झालं? एवढ्या मोठ्याने का आवाज देतेयस? बघा ना बाबा, भिंतीवरून तो थर कसा पडला. सगळा रंगच खराब झाला. बघ ना आई, याला आर्द्रता म्हणतात बाळा. जेव्हा भिंती ओलावा शोषून घेतात तेव्हा असं होतं. हो बाळा, आणि जवळपास काही पाण्याचे लिकेज असेल तरी असं होतं. आपल्या इथे लिकेज तर नाहीये, पण या वर्षी पाऊस जोरदार झाला होता ना, थंडी वाढल्यामुळे असेल. ऐका ना, मी असा विचार करतेय, 3 वर्ष झाली आहेत या रूमला बनवून. आता आपण हिला रिनोव्हेट करण्याची वेळ आलीये. हो बरोबर बोलतेस. मी उद्याच कारागीर आणि पेंटर्सना बोलवून घेतो. पाऊसही थांबलाय. हीच योग्य वेळ आहे रूम नीट करण्याची. वाव, आता आपली रूम एकदम नव्यासारखी होऊन जाईल. हो बाळा, किती मजा येईल ना गट्टू. मी तर गुलाबी रंग लावणार आहे. गुलाबी रंग अजिबात नाही. घ्या, कारागीर अजून आले नाहीयेत आणि यांची भांडणं सुरू. दुसऱ्या दिवशी रूम मध्ये कारागीर आणि पेंटर येतो. दोघेही सगळ्या भिंती नीट चेक करीत असतात. जास्त काही ताण नाहीये. याला थोड्या डागडुजीची आणि रंगरंगोटीची गरज आहे. ठीक होऊन जाईल एकदम. यावेळेला कलर जरा चांगला वापरा तुम्ही. हो, कलर शेड तुम्ही निवडून सांगा. साधारण 4 डबे लागतील. मी केशियन पेंट लावेन. हो ठीक आहे, काही हरकत नाही. यावर आपण नंतर बोलू. चला गट्टू आणि चिंकी, तोपर्यंत कलर शेड पाहूयात.
चल आपण रंगांच्या शेड्स बघू. हो चल, निळा रंग. गुलाबी रंग मी सांगितलंय. हा दोघेही उशी घेऊन भांडू लागतात. हे पाहून आई थांबवण्याचा मध्ये प्रयत्न करते. अरे अरे, भांडू नका तुम्ही. आपण रूमला बेस्ट रंग देऊ आणि सगळ्यात सुंदर रिनोव्हेट करू. बाबा कारागिराशी आणि पेंटरशी बोलून नंतर आपल्या खोलीत परत येतात. घ्या बाबा, आता मी माझ्या पद्धतीने तर सगळी डील पक्की केलीये. परवापासून ही लोक कामाला लागतील. साधारण एका आठवड्याभरामध्ये सगळी रंगरंगोटी होऊन जाईल. पण आतलं सामान आपण स्वतःच रेनोव्हेट करू. यावेळी डिझायनरला नका बोलवू. ठीक आहे. 2 दिवसांनी कारागीर आपल्या मजुरांसह कामाला लागतात. गट्टू आणि चिंकी देखील तोपर्यंत आईबाबांच्या खोलीतच असतात. काका, सगळ्यात आधी तुम्ही काय करणार? बेटा, जो जुना कलर आहे तो खरवडून आम्ही वेगळा करू आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही थोडंसं पुट्टी आणि सिमेंट लावून पॅक करून टाकू. मग रंग कधी देणार? सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळी डागडुजी झाल्यानंतर तिथे कलर करू. आणि 2-3 दिवस सतत काम चालू असतं. गट्टू आणि चिंकी हे सगळं बघत असतात आणि आपल्या रूमला नवा रंग येताना देखील बघत असतात. तिकडे आई देखील खुश होत असते की आता दोघांची रूम पुन्हा नव्यासारखी दिसणार. आई, किती मजा येईल ना. मी आता उजव्या बाजूला कपाट ठेवेन. ठीक आहे. आणि गट्टू, तुझी अशी काही खास इच्छा? आधी रूम तयार तर होऊ दे आई, मग आपण मिळून सजवूयात. एका आठवड्याच्या आत गट्टू आणि चिंकीची रूम अगदी मस्त सेट होते. आणि आपण पाहतोच की गट्टू आणि चिंकीच्या चॉईसचा विचार करता पेंटरने स्काय ब्ल्यू आणि पिंक दोन्ही कलरचा वापर केलेला आहे. दोघही बाजूला व्हा, मी तुमचा बेड सेट करतो. आई सुद्धा सामान आणून आणून पसारा टाकते. चिंकी देखील आपला डॉल सेट एका कोपऱ्यात सजवत असते. तर तिकडे गट्टू देखील बास्केटबॉलच्या बास्केटला पुन्हा एकदा सेट करतो. ही बास्केट एवढ्याच उंचीवर ठीक आहे, नाहीतर सारख्या उड्या मारल्या तरी टार्गेट नाही मिळणार. गट्टू, काही नवीन सामान देखील आपल्या आईसोबत चेक कर. आपण ऑर्डर करू. ठीक आहे बाबा. बाबा, मला अजून एक छोटं कपाट द्या ना. त्यामध्ये मी सगळी खेळणी ठेवेन. ठीक आहे बेटा, या रविवारी आपण जाऊयात बाजारात. तुम्हाला दोघांना आपल्या रूम साठी काय काय लागतंय त्याची लिस्ट करा. तर मी ऑफिसला निघतोय. बाबा ऑफिसला गेल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघही आपल्या सामानाची लिस्ट बनवत असतात. काही नावं वाचून आई म्हणते, अरे ह्यातलं बरंचसं सामान ऑनलाईनच मिळेल, अमेझॉन आणि झिमकार्डवर. आत्ता आणते माझा फोन. तुम्ही दोघं तुमचं आवडीचं सामान निवडा. वाव! आई ॲप उघडून बसते आणि त्यात सामान बघत असते. आई, हे पेंटिंग, हे डॉल हाऊस आणि हा किचनचा सेट ऑर्डर कर ना. हो, आणि माझ्यासाठी ते एक पेंटिंग ज्यामध्ये मेसी आहे आणि सोबत नवीन फुटबॉल नेट सुद्धा. मी आधी तेच सामान निवडेल जे गरजेचं आहे. चिंकी, तुझा किचन सेट नंतरही येऊ शकतो. आता गरज नाहीये त्याची. ठीक आहे आई. आई, आधीचं स्टडी टेबल आता जुनं झालंय. आपण तेही ऑर्डर करू शकतो. नक्कीच, पण आपण ते ऑनलाईन ऑर्डर नाही करणार. ते घेण्यासाठी आपण बाबांसोबत बाजारात जाऊ. हो, तेच जास्त चांगलं पडेल. मी सगळ्या टेबल खुर्चीवर बसून बघेन. हळूहळू ऑनलाईन सामान येऊ लागतं आणि गट्टू चिंकी ते खोलीमध्ये लावू लागतात. खोली किती छान दिसतीये ना गट्टू. हो चिंकी. रविवारी सगळेजण बाजारात जातात. फर्निचर शॉप मध्ये जाण्यापूर्वी आपण पाणीपुरी खाऊया. बाबा हे ऐकून हसू लागतात आणि सगळ्यांना अगोदर फूड स्टॉलला नेतात. अगोदर पेट पूजा, मग काम दूजा. नंतर सगळे फर्निचर शॉप मध्ये जातात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टेबल आणि चेअर्सवर बसून बघत असतात. अरे, हा टेबल किती छान आहे. यामध्ये एखादं रॅक लागू शकेल वेगळं? हो लागेल. तुम्ही अगोदर पसंत करा, नंतर आम्ही याला कस्टमाइज करून देऊ. आई, मला तो टेबल आवडला. त्यामध्ये वरती एक बोर्ड पण आहे. ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी ते घेऊया. तुम्ही फक्त सामान निवडा, घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. अशा प्रकारे सामान ऑर्डर करून सगळेजण घरी येतात. दुसऱ्या दिवशी टेम्पोनं सगळं सामान घरी येतं. आई, आमचा टेबल आला. मग काय, गट्टू आणि चिंकी दुसऱ्या दिवशी आपापल्या टेबलला सेट करून बसलेले असतात. दोघे खूपच खुश असतात. त्यांची रूम आता पूर्णपणे रिनोव्हेट झाली होती. आई आणि बाबा त्या दोघांना टेबलवर बसलेलं पाहून खूप खुश होतात. पावसाळ्यातली मजा. मेच्या अतिशय गरमीनंतर कॅलेंडरमध्ये जागा बनवायला जून आला. पण जूनमध्येही तेच हाल. शुभ्र आकाश. गरमीमुळे वैतागलेला
मुलांच्या आवाजाने कंटाळलेला जून पावसाची वाट बघत होता. गट्टू चिंकी बाहेर उन्हात खेळू शकत नव्हते, म्हणून घरात मस्ती सुरू होती. चिंकी के बच्ची, माझ्यावर बॉल फेकलास, हे घे. असं म्हणून गट्टूने पण बॉल उचलला आणि तो चिंकीकडे फेकला. हॉलमध्ये येणारी आई ते बघून रागावली. ओहो गट्टू चिंकी, हे काय आहे? ही कुठली पद्धत आहे खेळण्याची? सॉरी आई, आज बाहेर इतकी गरमी आहे आणि तुम्हाला मस्ती सुचतीये. बसा गपचूप सोफ्यावर. बिचारे गट्टू चिंकी काय करणार होते, बसले शांतपणे सोफ्यावर. आई, थोड्या वेळाने आम्ही खेळायला बाहेर जाऊ शकतो? अजिबात नाही. बघितलं बाहेर किती गरमी आहे. पॉपकॉर्न होईल तुमचं. असं म्हणून आई आत गेली आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून देवाला बसल्या बसल्या आळवू लागले. देवा, काहीतरी कर रे, असं आम्ही घरामध्ये नाही बसू शकत रे. हे देवा, प्लीज काहीतरी कर, प्लीज. आणि अचानक जादू झाली. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि गरम गरम सूर्यदेवता बर्फासारखे थंड पडले. थंडगार वारा वाहू लागला आणि ती हवा गॅलरीतून कॅलेंडरकडे जाऊन धडकली. जूनचा महिना पहिल्यांदा जोरजोरात फडफडू लागला आणि त्या फडफडाटामुळे आईबाबांची झोप चाळवली. अरे देवा, वादळ वारं येतंय की काय? अरे हे ना वादळ ना वारं, ही आहे पावसाची सूचना. ते बघ. आईबाबांनी खिडकीतून बाहेर बघितलं तर जोरदार पाऊस आकाशातून खाली पडत होता. ओल्या मातीचा सुगंध सगळ्या घरभर पसरलेला होता. आणि गट्टू चिंकी ते तर हॉलमध्ये नव्हतेच. ते तर केव्हाच सोसायटीच्या कॅम्पसमध्ये येऊन पावसामध्ये जोरजोरात नाचत होते, गात होते, आपल्या मित्रांसोबत पावसाचं स्वागत करत होते. वेलकम रेन, वेलकम रेन. थँक्यू देवा, तू आमचं ऐकलंस. ये. जोराचा पाऊस होत होता आणि त्या पावसामध्ये गट्टू आणि चिंकी आउट ऑफ कंट्रोल झाले होते. आया मौसम ठंडे ठंडे वॉटर कूलर का. चिंकी तर आकाशाकडे बघून तोंड उघडं करून पावसाच्या पाण्याचा आनंद घेत होती आणि छपाक छपाक करून उड्या मारू लागली. गट्टू आणि इतर मुलांनी चिंकीला घेरलं आणि ते तिच्यावर हसू लागले. चिंकी रागावली आणि तिने हातावर पाणी घेतलं आणि त्यांच्यावर फेकलं. बाकी सगळेही पाऊस एन्जॉय करू लागले. सगळी सोसायटी गॅलरीत उभी राहून मुलांची मस्ती बघत होती. आई तर गट्टू चिंकीची मस्ती सहनच करू शकत नव्हती. अरे बघा त्यांना, पहिले बॉल खेळत होते, आता पाणी उडवतात. थांबवा त्यांना, बघा ते काय करतायत. अगं, काही करत नाहीयेत ते, आपली मुलं एन्जॉयच करतात. चल आपणही जाऊ. नको बाबा नको, आपण मुलं आहोत का? मुलांनी बघितलं की आपले पॅरेंट्स गॅलरीत उभे राहून फक्त बघतायत. अरे आपले पॅरेंट्स, त्यांनाही खाली बोलवलं पाहिजे. हो पण कसं? असं. आणि पटापट तिथे जाऊन जिथे पाणी साचलं होतं तिथे होड्या सोडल्या. होडीला पाण्यामध्ये वाहताना बघून बाकी मुलांनीही होडी बनवली आणि पाण्यात होड्यांची स्पर्धा सुरू झाली. कोणाची होडी पटकन वाहून जायची तर कोणाची फाटून जायची, कोणाची तरंगायची. हे सगळं बघून मुलं खूप खुश होत होती. वरती पॅरेंट्स सुद्धा हे बघून खुश होत होते. पण त्यांच्या हे लक्षात आलं होतं की मुलांना बोट बनवता येत नाहीये, म्हणून सगळ्या मोडतायत. म्हणून ते खाली आले. मुलांचा मेसेज पॅरेंट्सपर्यंत पोहोचला. अरे शर्माजी, पोरं बोलवतायत खाली, जायचं का? काय म्हणालात? ऐकू येत नाहीये. अहो चला खाली. हा चला चला. आणि मग काय, सगळ्या मुलांचे पॅरेंट्स सुद्धा खाली आले आणि मुलांसोबत मुलं होऊन गेले. सगळे होड्या सोडू लागले. बाबा, मला नाव बनवता येते, पण मला असं वाटत होतं तुम्ही पावसात येऊन खाली भिजावं, म्हणून मी असं केलं. हे बघून सगळे हसू लागले. आणि मग काय, गट्टू चिंकीची सगळी सोसायटी पाण्यामध्ये भिजत होती. पाऊस एवढा पडत होता की बघता बघता गार्डनमध्ये खूप चिखल झाला. मग काय, मुलं हळूहळू चिखलात घसरून पडू लागली. तेवढ्यात बंटी जोरात ओरडला, वाचवा वाचवा वाचवा. मुलांनी मागे बघितलं
तर एका वेळेला 10-10 वडापाव खाणारा बंटी त्या चिखलामध्ये अडकलेला होता. अरे हसू नका, मला बाहेर काढा. सगळी मुलं बंटीचा हात पकडून त्याला बाहेर ओढू लागले. बंटी लाव जोर, लाव ना. मुलांकडून बंटी हालतही नव्हता. उलट चिखलामुळे सगळ्यांचे हात निसटत होते आणि परत सगळे चिखलात पडत होते. एक काम करूया, बंटीला राहू दे इथेच, आपण जाऊयात. अरे हे काय करतोस, असं करू नको, मलाही यायचंय. आणि असं म्हणून बंटीने हत्तीसारखी आपली शक्ती लावली आणि बघता बघता बंटी त्या चिखलातून स्वतःच बाहेर पडला. बघितलं, आम्ही ओढत होतो तेव्हा आमची मजा घेत होता. आता लाव जोर. हळूहळू पावसाचा जोर अजून वाढत चालला होता. थांबण्याचं नावच घेत नव्हता आणि पाऊस थांबावा अशी मुलांची मुळीच इच्छा नव्हती. सगळ्यांनी आपापल्या सायकल्स काढल्या आणि आता मुलं जोरात पावसात सायकल चालवू लागले. सोसायटीच्या जमिनीवर खूप पाणी साचलं होतं पावसाने. त्यावर जेव्हा सायकलचं टायर जायचं तेव्हा जोरात पाणी उडायचं. सारखं पाण्यात सायकल नेऊन पाणी उडवायला खूप मजा येत होती. अरे चला, पाऊस थांबलाय, चला वरती. हो जाऊ ना, पण मुलं कुठे आहेत? सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांना इकडे तिकडे बघू लागले आणि तेवढ्यात त्यांच्या अंगावर रंगबिरंगी पाऊस पडू लागला. अरे हे काय, हे लाल, गुलाबी, निळा, पिवळा असा रंगीत पाऊस कसा सुरू झाला? आकाशात कुठे इंद्रधनुष्य तर फुटला नाही ना? अरे इंद्रधनुष्य नाही, कलर्सचे पॅकेट फुटतात. वर पहा. सगळ्यांनी वर बघितलं तेव्हा गट्टू, चिंकी आणि सोसायटीतली इतर मुलं रंगपंचमीचे उरलेले रंग आकाशामध्ये उडवत होते. रंग पाण्यात मिसळत होते आणि रंगीत बरसात होत होती. हलका हलका पाऊस पुन्हा जोर धरत होता आणि मुलांच्या रंगात तो पाऊस अजूनच रंगत होता. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात. गट्टू जरा जोरात धावतो, त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते. कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच. जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार, तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत, तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये. चिंकी ही तोंड वाकडं करून पुन्हा उत्तर देते, मी पकडेलच तुला. तर काय झालं, मी हळू पळते. बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं, कोणाला लागलं तर त्रास होईल. तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय, माझं तर ऐकतच नाही. अगं माझं नाव कशाला मध्येच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी, एवढा गोंधळ तर चालायचाच. असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात. चिंकी ही स्माइल करते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तुम्ही खेळा दोघे. आई ओरडेल. अरे मी आहे ना. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. गट्टू, चिंकी बघा जरा दारात कोण आलंय ते. हा बेटा बघ बरं, अगोदर दरवाजा उघडा. यावेळी कोण आला असेल? गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेल्या असतात, जी बंटीची आजी असते. गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी. कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये. आई हे बघून रागवते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे, त्यांच्या पाया पडून नमस्कार कर. हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी तूही आजीच्या पाया पड. गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात. नमस्कार आजी. खूप खुश राहा तुम्ही दोघं, खूप शिका, खूप प्रगती करा. घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा. अगं बाई, त्यांना का ओरडतेस? लहान आहेत अजून दोघे, हळूहळू सगळं शिकतील. तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आत्तापासून शिकवावे लागतील ना. हो ते तर खरंय. माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे. जसा माझा बंटी तशी ही दोघं. खुश रहा मुलांनो. अगदी बरोबर बोलतीयस तू.
मुलांना मॅनर्स आत्तापासूनच शिकवावे लागतात. ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आलीये. परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सगळ्यांनी नक्की या. आता मी येते. ठीक आहे, थांबा, बसा ना, मी चहा टाकते लगेच. अगं नको, इतर घरीही जायचंय. नंतर कधीतरी वेळ काढून येईन. असं म्हणून त्या निघून जातात. आई दोघांनाही आपल्याजवळ बोलावते. बाळा, नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं. तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र. तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे. सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग. अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत. तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं. म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या. शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं. इतर मुलांना शेक हँड. आई, ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते. मी नाही करणार हाय तिला. असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे बघ, जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं. ते कसं आई? अच्छा, पण आई, शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं. बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा. ते शाळेत असतील ना म्हणून. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात. हॅलो गुड्डी, आय एम सॉरी, मी तुझ्याशी भांडले. तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू नाराज झालीस तर मला नाही आवडत. पण चिंकी, चूक तर माझी होती. मला सॉरी म्हणायला हवं होतं. हे बोलता बोलता ती थांबते. आय एम सॉरी चिंकी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील. मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळी जण एका आवाजात म्हणतात, येस मिस. आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग, दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो तुम्ही? आम्ही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश रहा दोघं तुम्ही. खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक्यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. स्कूल बस. सकाळची वेळ आहे. आई नेहमीप्रमाणे गट्टू चिंकीचा डबा बनवून त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, लवकर तयार व्हा, तुमचा डबा तयार आहे. आई, ही शूलेस बांधली जात नाहीये, उलटी बांधली. अरे देवा, अजून शूलेस नाही बांधलीस तू. लेट होणार आहे तुला. स्कूल बस येतच असेल रोजच्या सारखी. आई, माझाही टाय नाही मिळते. बस, म्हणून मी म्हणत असते की रात्री सगळं व्यवस्थित काढून ठेवत जा ना. आता जर टाय सापडला नाही तर गेल्या वेळेसारखी परत टीचर ओरडेल, मग तू रडशील. त्यात ही स्कूल बस आता कधीही येत असेल. हे घे चिंकी, झाली तुझी लेस बांधून. आई, माझा टाय. थांब,
काल धोब्याकडनं जे कपडे आले होते त्यात बघते. तेवढ्यात दरवाजात बसच्या हॉर्नचा जोरदार आवाज येतो. अरे अजून सगळे तयार नाही झाले. बस आली. चिंकी इकडे ये. गळ्यात पाण्याची बाटली तरी अडकव, नाहीतर काल सारखी विसरशील. बस ड्रायव्हर अजूनही जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात आई आतून टाय काढते आणि पटापट गट्टूला बांधत असते. अरे बाबा, नुसता गळ्यात टाक गतो. रस्त्यात गट्टू नीट कर रे. आता पळा. बसने 2दा हॉर्न वाजवलाय. जर निघून गेली तर मला सोडावं लागेल इतक्या लांब. आई आणि बाबा गट्टू चिंकीचा हात पकडून मेन गेट कडे धावतात. अरे चला, उशीर होतोय. अजून 30 मुलांना पिक करायचंय वेगवेगळ्या ठिकाणांहून. तुम्ही बस येण्याच्या अगोदरच गेट जवळ येऊन थांबत जा. सॉरी, पुढच्या वेळेस पासून नक्की येऊ. आजसाठी थँक्यू हा. आई गट्टू चिंकीकडे बघत म्हणते. बघितलं दोघांनी, म्हणून मी म्हणत असते रोज वेळेवर झोपा, वेळेवर उठा, पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही. अगं बाई, आता त्यांना संध्याकाळी रागव. आता अगोदर त्यांना बसमध्ये बसू दे. दोघे जण धावत धावत बसच्या गेटमध्ये पोहोचतात. कंडक्टर त्यांना एक एक करून वरती चढवतो. बस मधली सगळी मुलं गट्टू चिंकीला बघून जोरदार हायफाय करतात आणि गट्टू चिंकी ही हायफाय करतात. थोड्या वेळानंतर दोघेही आपापल्या सीटवर बसतात. सुधा, थोडं पुढे सरक ना. तू माझ्या सीटवर बसलीयस. नाही सरकणार. ही माझी सीट आहे. बघा कंडक्टर काका, हे काय होतंय? अगं सुधा, तुझी सीट तिकडे आहे, ही नाही. काल सांगितलं होतं. अच्छा, आपण एक काम करू. तू थांब, तू इथेच बस. आपण चॉकलेट खाऊयात सोबत. अरे चिंकी, आधी माझा टाय नीट कर ना. चिंकी गट्टूचा टाय नीट करून देते. सुधा हे बघून हसू लागते. अगं, का हसतेस तू? गट्टू इतका मोठा झाला तरी त्याला साधा टाय पण बांधता येत नाही. तुला काय करायचंय? चिंकी माझी बहीण आहे, ती माझी इतर कामं पण करते. सुधा गट्टूला छेडू लागते. गट्टूला टाय बांधता नाही येत, गट्टूला टाय बांधता नाही येत. गट्टू तोंड फुगवून बसून राहतो. तेवढ्यात पुढचं स्टँड येतं आणि गट्टूचा बेस्ट फ्रेंड बंटी आणि चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डी दोघे बसमध्ये येतात. दोघेही धावत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारतात. गुड्डी, मी जस्ट चॉकलेटचे तुकडेच करणार होते. आता आपण सगळे एकत्र खाऊ. वाव, माहितीये आईने सगळ्यांसाठी सँडविच पाठवलंय. वाव, ह्यामध्ये चीजही आहे का? नाही, त्यात फॅट असतं. आईने व्हेजिटेबल सँडविच बनवलंय. थांबा, आता सगळ्यांना देते. मला 2 पीस खायचेत गुड्डी. काल पण एकच पीस दिला होतास. अरे थांबा बाबा, आईने आज मोठं सँडविच वेगळं पाठवलंय सगळ्यांसाठी. चिंकी आनंदाने उड्या मारू लागते. वाव, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस गुड्डी. थँक्यू काकू. मग गुड्डी सगळ्यांना सँडविच वाटते आणि चिंकी चॉकलेट पीस. सगळे अगदी आनंदाने खात असतात. बंटी, आपण शब्दकोडे सोडवूया. काय वाटतं गुड्डी आणि चिंकी? अजून अर्धा तास लागेल शाळेत पोहोचायला. अरे अंताक्षरी खेळूयात ना. नाही नाही, आई म्हणते वर्ड पझल खेळल्याने मेमरी पण शार्प होते. गट्टू, वर्ड पझलच खेळूयात, पण आज जरा वेगळं. वेगळं कसं? कोणीतरी एक जण उभं राहून हिंट देईल आणि बाकीच्यांनी तो 1 वर्ड ओळखायचा. वाव, ही तर खूप छान आयडिया आहे. एक काम करूयात, सुरुवात तूच कर, म्हणजे इतरही नियम व अटी शिकतील. तेवढ्यात बसचा ब्रेक जोरात लागतो आणि बंटीच्या हातून सँडविच खाली पडते. तो एकदम उदास होऊन जातो. अरे यार, आता पडला तर याला माती सुद्धा लागली असेल. आईने खाली पडलेली वस्तू उचलून खायला मनाई केली आहे. मला खूप भूक लागली होती. त्याचा उदास चेहरा गट्टू, चिंकी आणि गुड्डी बघू शकत नाहीत. एक काम करू, आपण आपल्या सँडविचचा एक तुकडा बंटी सोबत शेअर करू, जेणेकरून त्याला पण सँडविच खायला मिळेल. अरे नाही, तुम्ही लोक खा. पण तोपर्यंत सगळ्यांनी एक एक पीस बंटीला दिलेला असतो. अगं, हे काय करतेस? बीट तर सगळ्यांनीच खायला हवं, त्यामध्ये आयर्न असतं. आई सांगते ना चिंकी. आणि हो, हे आणि गाजर खाल्ल्याने गाल सुद्धा एकदम लाल होऊन जातात, चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि आई हे सुद्धा म्हणाली होती की हिवाळ्यात हे रोज खाल्लं पाहिजे, त्याने इम्युनिटी ही वाढते. हो, एकदम बरोबर बोलते ती. प्रॉमिस कर की आज नंतर कधीच टाकणार नाही.
ओके बाबा, प्रॉमिस. चिंकी पिंकी प्रॉमिस. नाही, चिंकी प्रॉमिस. हे ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. अगं चिंकी, आता तू शब्दकोड सांग. थोड्याच वेळात शाळा येईल. 10 मिनिटंही मिळणार नाही खेळायला. कंडक्टर काका हे सगळं बघत असतात. ते मनातल्या मनात मुलांचा ऍक्टिव्हनेस बघून खुश होतात. चिंकी आपल्या जागेवर उभी राहून म्हणते, ज्यांच्यामुळे गाल होतात लाल लाल, सगळे म्हणतात भाजी, पण आहे ते फळ. सांगा सांगा, काय नाव आहे? अरे बीट. चूक. अरे किती अवघड प्रश्न आहे हा. तेवढ्यात गुड्डी एकदम म्हणते, टोमॅटो, कारण ते फळ आहे. एकदम बरोबर. तू किती इंटेलिजंट आहेस गुड्डी, म्हणूनच तर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. सगळे खुश होऊन जातात. तेवढ्यात शाळा येते. बस कंडक्टर मुलांना म्हणतात, मुलांनो पळायचं नाहीये. मी सगळ्यांना एक एक करून उतरवेन. फक्त आपापल्या जागी चुपचाप उभे राहा. आणि सगळी मुलं आपापल्या जागी उभे राहतात आणि कंडक्टर भैया हाताने सगळ्यांना एक एक करून खाली उतरवतात. बाय मुलांनो, चांगल्या प्रकारे आज दिवसभर अभ्यास करा आणि शाळा सुटल्यावर मला इथेच परत भेटा. बाय बाय भैया. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रामही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्रामबद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्राम अरेंज करत आहोत, ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्राम? आता तुम्ही हे आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार? वाव, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी कामं केली जातात. मला पण शिकायचंय कॉम्प्युटर. वाव, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो. आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लासमध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो, शांत व्हा. उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल, ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लासमधून निघून गेले. गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये, कॉम्प्युटर शिकायचं. कॉम्प्युटर शिकायचं. ये, आपण कॉम्प्युटर शिकणार. आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शन्सची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅबकडे जातील. सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅबकडे चालू लागले. एक मोठा हॉल, ज्यात एसीची हवा चालू होती आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरतीही चमक आली. वाव, किती छान बनवली आहे कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटतं आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे? चला, पहिल्यांदाच कॉम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कॉम्प्युटरकडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कॉम्प्युटरकडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी,
यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं. याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीनवरती माऊसमुळे एक ॲरो आला. हे बघ चिंकी, ॲरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटरवर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून ॲरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे. जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटणच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तर कॉम्प्युटर बंद पडला. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले. बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलास, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचा नाही. अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो, पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं, ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जात आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी तुम्हाला कॉम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कॉम्प्युटरवर ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कॉम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटरमध्ये काहीतरी करू शकू. राईट. आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टँग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीये. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल, तर कुणीही अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हाका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते. बाबा म्हणाले, गट्टू चिंकी काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा, मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसने शिकू शकतो, पण कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉपवरच करतात ना. हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघं शाळेतल्या कॉम्प्युटरवरच नीट प्रॅक्टिस करा. हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कॉम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो हो, का नाही. खरंच आई बाबा? यो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटर ही शिकले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.